तुझी काय डाऊट असेल? एम्परसेंड त्याच्यासाठी यूज करते की दोन कमांड एकसाथ फायर करायच्या पण वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे तुला एक फाईल इथं क्रिएट करायची आहे एखादी आणि दुसरं म्हणजे एक डिरेक्टरी बनवायची आणि तुला दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये पण जायचंय. तू mkdir करून त्याचा पाथ देशील. पहिला तू मॅन्युअली करून दाखवतील आणि ते आपण एका कमांडने कसं करणार ते दाखव. तुला समज एक न्यू डिरेक्टरी क्रिएट करायची आहे आणि न्यू डिरेक्टरीच्या आतमध्ये तुला new.txt म्हणून फाईल क्रिएट करायची. तू काय करणार mkdir न्यू आणि ते एक्झिक्यूट झालं त्या फाईल मध्ये जाणार. तू मॅन्युअली पहिला कर म्हणजे तिला कळेल की फॉन्ट वाढव. mkdir न्यू पहिले हे क्रिएट करणार. मग तू न्यूच्या आतमध्ये जाणार आणि न्यूच्या आत गेल्यानंतर टच new.txt म्हणून एक फाईल क्रिएट करणार. ठीक आहे. तर असं पण करू शकते. आणि एक बेटर ऑप्शन एक आहे की cd तू बाहेर आले नाही का, तर तुला एक न्यू आहे दुसरंच एक दुसऱ्या याने सांगतो न्यू 1 म्हणून. तर तू काय करणार mk न्यू 1 नंतर एम्परसेंड घेणार आणि जस्ट तू एक कमांड फायर करणार तुझे सगळे काम एकाच याच्यामध्ये होणार. डायरेक्टरी आणि फाईल दोन्ही सोबतच क्रिएट. बरोबर झालं का एकदा असं म्हणत होतं अक्षर? येस. एकाच new1 डिरेक्टरी मध्ये new1.txt फाईल क्रिएट होणार. हो. दाखव बरं. नाही म्हणत. नाही म्हणत कारण की तुला न्यूच्या आत तुला सांगावं लागेल टचला की new1 डिरेक्टरी क्रिएट कर आणि new1 च्या आत new1.txt क्रिएट कर. त्या दिवशी आपण आज डाऊट डिस्कस केला ना. आता इकडे तुला new1 करावं लागेल. new1 त्याच्या आधी डॉट स्लॅश नको करूस फक्त new1 कर कारण तू ऑलरेडी तुझ्या डिरेक्टरी मध्ये आहेस. हा new1 आणि new1.txt एंटर. आता कर करायलास नाही झाली झाली ना. त्याला पाथ द्यावा लागेल. पाथ द्यावा लागेल ना तुला म्हणजे ऍटलीस्ट तुझ्या डिरेक्टरी मध्ये जाणार आहेस. तू कुठे तू रूट डिरेक्टरी मध्ये आहेस आणि तिथून तू आतला कमांड फायर करायला लागलास ना. आज सांगतोस ना आत क्रिएट करण्यासाठी त्यामुळे तुला पाथ द्यावा लागेल. जर तू तिथेच असशील तर तुला पाथ नाही द्यावा लागणार त्याच डिरेक्टरी मध्ये असशील तर. आता या new1 च्या आतमध्ये बघ बरं तू इथे येऊन mkdir दिलीस new1 च्या आत क्रिएट झालेली असणार आहे म्हणजे तू new1 च्या आत एक new1 डिरेक्टरी क्रिएट केलेली आहेस आणि त्याच्या आत तू ती new1.txt फाईल क्रिएट केली आहेस कारण की तू new1 मध्ये जाऊन ती कमांड फायर केली आहेस. त्याच्या आत एक झाली आहे new1 नावाची डिरेक्टरी क्रिएट. ls तर इथे new1 असणार आहे. ls डिरेक्टरी क्रिएट झाली. डिरेक्टरी क्रिएट होऊन मग त्याच्या आत याच्या आत फाईल क्रिएट झाली कारण की इथून कमांड फायर केलीस ना. वरती कर स्क्रोल अप कर.
डबल क्लिक कर आणि स्क्रोल कर. हा आता बघ बरं तू कुठून कमांड फायर केलेली आहेस. खाली कर. हे बघ न्यू1च्या आत आहेस इथे. इथे दिसते तुला हा न्यू1च्या न्यू1च्या आत असून तू ही कमांड फायर केली आहेस ना, त्याच्यामुळे काय झाली तिथे एक न्यू1च्या आत एक न्यू1 डिरेक्टरी क्रिएट झाली आणि त्या न्यू1 डिरेक्टरीच्या न्यू1.txt क्रिएट झाली. आता स्क्रोल डाऊन कर, सांगते मी तुला. खाली स्क्रोल डाऊन कर एक मिनिट. आता याच्या ls कर इथं. ls न्यू1 स्लॅश ओके न्यू1 m केलंस स्लॅश दॅट्स इट एंटर न्यू1.txt. बट मॅम मग इथं जी डिरेक्टरी क्रिएट झाली इथं पण सेम व्हायला पाहिजे ना. कुठं mkdir. अरे पण मग तिथं झाली की new.txt पण त्याच रूट डिरेक्टरी मध्ये झाली रे. जिथून तू कमांड फायर केलीस तिथे ती फाईल क्रिएट झाली. जर मी इथं cd केली असती cd न्यू1 आणि मग and ampersand तिथे झाली असती. cd चेंज होऊन डिरेक्टरी चेंज होऊन मग तुला पाथ द्यायची गरज नसती. ओके मग तू फक्त new.txt केला असतं तरी झालं असतं कारण ऑलरेडी सिस्टमने पाथ चेंज केलेला आहे. हा ओके हा मॅम दामिनी हा क्लियर. येस ओके मॅम create the copy of cp.txt without using cp command. हा आहे ना तेच ती केली ना यांनी. त्यांनी केलेली. यांनी केलं ते कॅट वालं. Yes, कॅट cat केलं रिडिरेक्ट केलं आउटपुट आणि इवन सीपी कमांड यूज करून पण तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला सेव्ह करताना दुसऱ्या नावाने सेव्ह करावे लागेल जर त्याच डिरेक्टरी मध्ये. अक्षय कर बरं सीडी कर. रूट डिरेक्टरीला जा. सॉरी होम डिरेक्टरीला. ठीक आहे ls कर इकडे. आता इथे जी anaconda फाईल आहे नाही तू ह्याला झालास ना का सीडी कर. स्विच कर युजर स्विच कर. ओके सो आता इथे जी सीडी कर. हा मॅम एकदा क्लिअर करू द्यायचं. ओके आता ही जी anaconda फाईल आहे ना ती दुसऱ्या नावाने तुला जर याच डिरेक्टरी मध्ये कॉपी क्रिएट करायची या फाईलची तर तुला या डिरेक्टरी मध्ये तुला सेम नावाने नाही सेव्ह करता येणार तुला दुसऱ्या नावाने सेव्ह करावं लागणार आहे. सो ks1 कर anaconda किंवा anaconda1.cfg क्रिएट कर आणि याच डिरेक्टरी मध्ये कॉपी कशी क्रिएट करणार आहे या फाईलची बाय युजिंग cp. बाय युजिंग cp कॅट न सांगा ना सीपी ला माहिती कॅट निघाले दाखव ना. दोन्ही पण करूया आधी cp ने करून दाखव. cp ने कसं करणार. एक मिनिट तू सांग पहिला याला पाथ काय करायचं. cp तू कमांड ट्राय कर. सीपी anaconda KSG आणि नंतर त्याला फक्त केस पुढे 1 किंवा 2 नंबर दे किंवा कुठं पण दे. ओके ठीक आहे. आता कॅटनी कशी करणार. आपण काय करायला लागलो रे की कॅट काय करणार आहे. कॅट anaconda ks.cfg कर आणि एंटर कर. रीड करणार रिमूव्ह करतो. ठीक आहे काय रिमूव्ह करतोय ते बघा. सो आता याच्यामध्ये काय करायचं पहिले इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. कॅट आणि कॅटनी ओपन करू फाईल. anaconda फाईल कॅटनी ओपन कर. कॅटनी आउटपुट काय डिस्प्ले केलं रे टर्मिनल वरती खालून वरती. हा बॉटम टू टॉप आपल्याला आउटपुट डिस्प्ले केलेलं आहे. आता आपल्याला आउटपुट डिस्प्ले नाही करायचं टर्मिनल वरती फाईल मध्ये आपल्याला सेव्ह करायचं. ओके सो फाईल मध्ये सेव्ह कर बरं हे आउटपुट डिस्प्ले न करता. फाईल मध्ये कसं रिडायरेक्ट करणार आपण. आणि एक cp.txt नावाची फाईल क्रिएट कर. रीड ओव्हरराईट कर आपण नको करू. cp.txt नावाची फाईल क्रिएट कर कारण नवीन फाईल क्रिएट करतोय ना आपण. मग त्या इथं होणार नाही ना मग जिथं आहे तिथं तिथेच होणार. आता ls कर. आता cp.txt कॅच कर बरं फाईल. फाईलचं नाव काय झालं. याच्यामध्ये काय सेम डेटा आलेला आहे. कॉपी झालं. कॉपी झाला तो डेटा पूर्ण. आउटपुट रिडायरेक्ट केलं ना तुम्ही बरोबर ना. मला वाटलं ते फाईलचं नाव तसंच ठेवायचं तिथं. सेम तुम्हाला विंडोज आणि लिनक्स मध्ये पण कोणत्याही सिस्टम मध्ये एकाच सेम नावाने तू दोन फाइल्स कशा क्रिएट करू मग मी शकणार. तुम्हाला तेच म्हणलं होतं क्वेश्चन सांगितलं की मॅम असं काहीतरी नाव चेंज करायला नाही तू काय केलेलं फक्त फाईल क्रिएट करत होता. डेटा पण कॉपी झाला पाहिजे ना. तू टच कमांडने फक्त हा. फाईल क्रिएट क्रिएट करत कर. होता 75. डेटा नव्हता हे करत.
मी ती कन्फ्युजन कशामुळे झालं तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं की मॅम काहीतरी चेंज करायला लागेल नाव वगैरे त्यामुळे जास्त कन्फ्युजन झालं. तर तुम्हाला चेंज करून तुम्ही सेम फाईल कुठलीही सिस्टीम मध्ये युनिक्स असू दे, लिनक्स असू दे, विंडोज असू दे, कशामध्ये तुम्ही दोन फाईल एकाच नावाने सेम डेट आणि क्रिएट नाही करू शकणार. सिस्टीम त्याच्यात आयडेंटिफाय कशा करणार ना नेमकी कोणती फाईल आहे, राईट? येस. Try to remove .txt file without using ref flag. To start Try to remove. हां. .txt Repeat file. करू का delete आता? हां कर, डिलीट कर आणि हे कर. आता त्याला तो सांगितलं तो हे कर. ठीक आहे? आरएफ नको यूज करू. Without using आता ref. use करतो. आर पण नको यूज करूस. काय होणार आहे तू आता फक्त cp.txt कर. cp.txt remove cp.txt. ते विचारणार येस म्हणून. येस म्हणून तुला एंटर करायचंय. येस म्हणजे ते विचारणार डिलीट करायचं ते डिलीट करायचे का नाही वॉर्निंग करायचे. येणार आहे तुम्हाला इथे Yes, वॉर्निंग. आणि मी ऍक्च्युली हा टास्क तुम्हाला याच्यासाठी सांगत होते कारण की मला परत तुम्हाला हे रिडिरेक्ट करायला सांगायचं होतं. वॉर्निंग कसे रिडिरेक्ट करतो रे आपण? ते ampersand एम्परसँड आणि जो आउटपुट आपल्याला रिडिरेक्ट करतो आपण greater than आणि फाईल नेम. फक्त आउटपुट Greater फक्त than वॉर्निंग रिडिरेक्ट करायचं फक्त वॉर्निंग. आपण एरर आणि आउटपुट तुम्ही याच्यामध्ये कन्फ्युज नका. एरर आणि आउटपुट जर करायचं असेल तर आपण कंबाइनली जो एरर रिडिरेक्ट करायची. ओके आता तू डिलीट केलीस. आता परत एकदा एक फाईल दुसरी cal.txt डिलीट कर. रिमूव्ह cp.txt कर. ओके आता पहिला एंटर कर. एंटर कर. आता कंट्रोल सी कर. बाहेर ये. ओके आता परत एकदा ही कमांड एक्झिक्यूट कर. आता आपल्याला काय करायचं टर्मिनल वरती आउटपुट आणायचं नाहीये. टर्मिनल वरती आणायचं नाही आपल्याला. आपल्याला हा प्रकार जो तुझ्या टर्मिनल वरती दिसतोय तो ना एरर आहे ना आउटपुट आहे, राईट? सो ती काय आहे? वॉर्निंग आहे. वॉर्निंग तुला सिस्टीमने काहीतरी दिलेली आहे, राईट? सो आता ही तुला वॉर्निंग जर रिडिरेक्ट करायची असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्टर काय आहे? एम्परसँड. त्याचे सिम्बल काय आहे? एम्परसँड. एम्परसँड आणि रिडिरेक्शन सिम्बल तुम्हाला यूज करायचं आहे ग्रेटर दॅन वाला. आता तू कोणत्या फाईल मध्ये warning.txt warn.txt फाईल क्रिएट कर. warn.txt warn warn.txt एंटर कर. कंट्रोल सी कर एक्झिक्यूट कर पण क्रिएट होणार एक फाईल तुझी. आता कॅट कर. cat warn.txt कर. आता कंट्रोल सी कर. ऍक्च्युली ना हे काय करायला लागलं माहिती का की तुम्ही जेव्हा ही वॉर्निंग रिडिरेक्ट करताना तेव्हा आपण इनकम्प्लीट प्रोग्राम आहे तो एक्झिटच होत नाहीये तो प्रोग्राम. जोपर्यंत तुम्ही यस याच्यावरती त्याला एंटर करत नाही तोपर्यंत सिस्टीमला कळतच नाही की या प्रोग्राम मधून आपल्याला एक्झिट व्हायचंय. सो इनकम्प्लीट प्रोग्राम आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला तिथे एरर दाखवतोय. आता कर बरं. कारण की नाही बरोबर आहे म्हणजे त्यांना ते कॉन्टेंट बघण्यासाठी कॅट केलेलं आहे. पण अजून कोणत्या प्रकारच्या वॉर्निंग असतात आपण पुढे जाईल ना तसे आपल्याला अजून कमांड्स कळतील की ज्या वॉर्निंग्स तुम्हाला थ्रो करणार आहेत. सो त्या वॉर्निंग्स आपण परत रिडिरेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात एम्परसँड. ठीक आहे? काय डिलीटचा प्रश्न नव्हता. मी .txt cp करायला सांगितलेला सगळ्या फाईल्स .txt डिरेक्टरी मध्ये आणि डिलीट पण करता येतात. .txt हा मग बरोबर आहे. आरएम हायफन आरएफ कर. पहिला हे कर. हायफन आरएफ नव्हतं पण आरएम हायफन आरएफ यूज न करता म्हणलं ना तुम्ही. नाही असं सांगितलं हां तसं बोललो. हायफन आरएफ यूज न करता .txt चा फाईल डिलीट कर. हायफन आरएफ यूज न करता फाईल डिलीट कर म्हटलेलं .txt नाही. Try to remove .txt files txt without using ref flag. विदाउट आरएफ होत नाही ना. असं म्हटलं. नाही आरएफ नाही होणार कारण की तुम्ही एक फाईल जर डिलीट करायची असेल तर तुम्ही मग तुला प्रत्येक वेळी एस एंटर करावं लागणार आहे. होणार की ऑल होणार. Ma'am, this start dot कसं काय बरं? येस कर बरं. येस कर. येस केल्यानंतर एक होईल. येस कर ना येस कर. एंटर कर. परत एकदा विचार. ऑल आपण स्टार देऊन .txt हां, yes, करू. ma'am. ऑलच होते मग. all. ऑलच होते फक्त वॉर्निंग आहे ते पुढची प्रोसेस आहे. एलएस कर आता. वन टाइम ऑन करायचं. वन टाइम एकदाच करतो ना आपण ते आरएम आरएफ. मग आरएफ वन टाइम करायचं असेल तर मग तू आरएफ यूज कर. पण मी हा क्वेश्चन तुम्हाला सांगितलेला का पूर्ण ह्याचा करता येतं. सांगितलेलं तुम्ही कॉपी करायला सांगितलेलं. हा कॉपी कर. ओके
पण तरी पण करू शकतो तू, सगळ्या फाईल डिलीट होतात, फक्त तुला येस करावं लागणार आहे. वॉर्निंग प्रत्येक वेळी जनरेट होणार आहे आणि तुला प्रत्येक वेळी येस 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 प्रॉम्प्ट करावं लागणार आहे. एकदम जर करायचं असेल तर आपण रिकर्सिव्हली, म्हणून तर -r फ्लॅग यूज करतो ना. -r म्हणजे रिकर्सिव्हली सगळ्याच फाईल डिलीट कर, कम्प्लीट जेवढ्या आहेत त्या सिस्टीम मध्ये, त्या पर्टिक्युलर डिरेक्टरीमध्ये. ओके, अजून काय डाऊट? सीपी कशा करणार पूर्ण? star.txt आणि तो पाथ द्यायचा तुम्हाला, जिकडे तुम्हाला करायचं तिथे पाथ द्यायचा तो. ओके, चलो. सो अजून काही डाऊट्स याच्यामध्ये तुम्हाला? कालचे काही समजलेलं नाहीये, अभ्यास करा, मी परत एकदा सांगतेय. ठीक आहे, क्लाउड स्टुडंट्स अभ्यास करा. चलो, स्टॉप प्रेझेंटिंग. अक्षय, स्टॉप प्रेझेंटिंग. सगळे झाले ना डाऊट्स? चलो, सो आजचा जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहे, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, मी तुम्हाला जेवढ्या इझिएस्ट सांगता येईल तेवढ्या इझिएस्ट पद्धतीने सांगते सगळ्यांना. मी तुम्हाला परत एकदा सांगते, सिस्टीम ऍडमिन, क्लाउड ऍडमिन, डेटाबेस ऍडमिन, सिक्युरिटी ऍडमिन. ओके, जेवढ्या पण ऍडमिनच्या पोस्ट आहेत त्या सगळ्यासाठी तुम्हाला या टॉपिकवरचे क्वेश्चन्स विचारणार आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, आणि आपण एक LVM बघणार आहोत, प्रोसेस मॅनेजमेंट. तर हे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत. मी जेवढा इलॅबरेशननी सांगता येईल तेवढा इलॅबरेट करून तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट सांगते. लक्ष द्या, असं काही समजलं नाही तर परत एकदा विचारा, आणि जेवढ्या गोष्टी इथे होतील तेवढ्या तुम्ही घरी जाऊन परत एकदा प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, चलो. सो आज आपण फक्त मी तुम्हाला एक सिनॅरिओ घेऊन, थेअरी घेऊन, एक थेरॉटिकल समजवणार आहे. उद्या आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करूया त्याचे. ठीक आहे, चलो. सो टॉपिकचं नाव आहे, तुम्ही कशात लिहिताय? वहीमध्ये लिहिताय, नोटपॅड मध्ये लिहिताय, नोशन मध्ये लिहिताय, कशामध्ये पण तुम्ही लिहून घ्या. आणि माझ्यासोबत, मी जे तुम्हाला हे करते माझ्यासोबत, सेपरेट टाइम मी ह्याला देणार नाही तुम्हाला लिहायला. ठीक आहे, दिसते तुम्हाला स्क्रीन? दिसते ना? ओके, चलो. सो आपण ना आज आपण चालू करतोय युजर ऍडमिनिस्ट्रेशन. युजर ऍडमिनिस्ट्रेशन. चलो, सो आधी आपण काय बघूयात. थांबा, मी तुम्हाला पहिले ती फील्ड दाखवते, मग आपण डिस्कस करूया काय असणार आहे. लेट मी शेअर. आता आपण आज डिस्कस करणार आहोत -L केल्यानंतर आपल्याला ज्या पण काही गोष्टी दिसत आहेत. ठीक आहे, स्क्रीन दिसते सगळ्यांना? दिसतंय फॉन्ट? ठीक आहे, -L कोणती तरी एक डिरेक्टरी करते मी. ओके, सो बघा बरं, इथे तुम्हाला काय काय दिसतंय रे? काहीतरी RWX, RXR2 रूट असं काहीतरी आहे. ठीक आहे, सो जनरली आपण सिस्टीमची यूज करतो. सिस्टीम कशासाठी यूज करतो रे? काहीतरी फाईल्स, काहीतरी डेटा स्टोअर करण्यासाठी, तो डेटा ऍक्सेस करण्यासाठी, तो डेटा मूव्ह करण्यासाठी, बरोबर? यासाठी आपण सिस्टीम यूज करतो. मग त्या सिस्टीम मधल्या ज्या फाईल्स वगैरे असणार आहेत, ज्या डिरेक्टरीज असणार आहेत, सगळ्यात आधी लिनक्स मध्ये एव्हरीथिंग इज फाईल्स, राईट? जो पण काही डेटा असणार आहे तो सगळा फाईल फॉर्मॅट मध्ये असणार आहे. आता या ज्या काही फाईल्स असतात, या फाईल ऍक्सेस करण्यासाठी आपण काय करणार आहे रे? युजर क्रिएट करणार आहे, आणि त्या युजर थ्रू आपण काय करणार आहे? त्या फाईल ऍक्सेस करणार आहे. सो युजर आपण कशासाठी क्रिएट करणार आहे? ज्या पण त्या सिस्टीम मध्ये फाईल्स आहेत त्या फाईल्स ऍक्सेस करण्यासाठी यूज करणार आहे. आता मल्टी युजर
युजर मल्टीटास्किंग. आपली जी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती कशी आहे रे? मल्टी युजर मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके. सो आता त्याच्यामध्ये विंडोज आणि लिनक्स त्याच्यामध्ये काय फरक असतो रे? फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या हा तुम्ही. विंडोज मध्ये समजा एक युजर असतो, ठीक आहे, तुमच्या सी ड्राईव्ह वरती. येस. ओके ठीक आहे. आतापर्यंत मागचे सगळे लेक्चर रेकॉर्ड झालेत ना? तू ते झिप करून ठेवलेले आहेस की कसे? केलेत का? ओके ओके ठीक आहे. ती लिंक मला शेअर केलेस त्याच्यावरतीच आहेत का? आणि त्याला रिनेम केलेस तू? आताचे लिनक्सचे जे स्टार्ट झालेले आहेत ते? ओके ओके. मग आताचे आपल्या का समजा बेसिक कमांडचा जो पहिला टॉपिक होता तो पार्ट मध्ये शिकवला गेलाय, मग ते कसं केलं? फक्त पार्ट्स वाले का? पार्ट 1 पार्ट 2 दोनच पार्ट झाले आपले बेसिक कमांडचे? नाही रे, मग तो थिअरी वाला ते लेक्चर रेकॉर्ड सगळे रेकॉर्ड आहेत ना? ओके ठीक आहे ठीक आहे. चलो सो काय करणार आहे रे आपण? त्याच्यानंतर आता विंडोज आहे आणि आपली लिनक्स आहे. विंडोज मध्ये तुम्ही सगळा डेटा कुठे स्टोअर करणार आहे? सी ड्राईव्ह. आपण तुम्ही ड्राईव्हचे पार्ट करू शकता, ई ड्राईव्ह करू शकता, डी ड्राईव्ह करू शकता. लेट सपोज आता तुमच्याकडे सी ड्राईव्ह आहे, ठीक आहे. जो काही डेटा असणार आहे सगळा कुठे असणार आहे? सी ड्राईव्ह मध्ये असणार आहे. ओके, मी तुम्हाला असं दाखवते. लेट सपोज दिस इज अ सी ड्राईव्ह. ओके, जो डेटा असणार आहे तो कुठे असणार आहे? सगळ्या युजरच्या सी ड्राईव्ह मध्ये असणार आहे. आता याच्यामध्ये जर मला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत, म्हणजे मला समजा माझे सीपीपीचे जे प्रोग्राम्स आहेत ते एका फाईलमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहेत. मला जर समजा मला एक माझी वर्कस्पेस क्रिएट करायची आहे. जर मी दुसरा इथं कोणता युजर मी अलाउ केला, म्हणजे हा लॅपटॉप मी पण युज करते आणि माझा दादा पण युज करतोय, ठीक आहे. सो मी काय करणार? माझी स्वतःची एक वर्कस्पेस क्रिएट करेल, ते माझी एक डिरेक्टरी क्रिएट करेल आणि त्या डिरेक्टरीमध्ये सगळ्या माझ्या फाईल स्टोअर करून ठेवणार आहे. राईट. जेव्हा तो माझा दादा जेव्हा इथे येणार, पण दादाला माझा पासवर्ड द्यावा लागणार आहे, माझ्या मशीनचा पासवर्ड द्यावा लागणार आहे. तो त्याचा सेपरेट लॉग इन नाही करू शकत. राईट. सो तो माझाच पासवर्ड घेणार आहे आणि जेव्हा लॅपटॉप पॉवर ऑन करणार आहे तो पासवर्ड टाकणार आहे आणि तो त्याची जी वर्कस्पेस असणार आहे त्याची त्या वर्कस्पेस इथं काहीतरी नाव दिले, एखादी रिपोजिटरी क्रिएट करेल आणि त्याच्या आत तो फाईल स्टोअर करणार आहे. सो इथे मॅन्युअली आपल्याला गोष्टी कराव्या लागतात कारण की सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके. पण आता जर समजा ही वर्कस्पेस माझी आहे, लेट सपोज, ठीक आहे, इथं तृप्तीच वर्कस्पेस, ही वर्कस्पेस माझी आहे आणि ही वर्कस्पेस माझ्या दादाची, ठीक आहे. मी या वर्कस्पेस मध्ये जाऊन याच्या ज्या फाईल्स आहेत त्या डिलीट करू शकते का रे? करू शकते. सिंपल आहे, करू शकणार आहे ना. माझा दादा पण काय करू शकणार आहे? माझ्या वर्कस्पेस मध्ये येऊन माझ्या फाईल डिलीट करू शकणार आहे, माझी फाईल एडिट करू शकणार आहे, ऍक्सेस करू शकणार आहे. बरोबर का? सो जेव्हा वेन इट कम्स टू द लिनक्स मध्ये मल्टी युजर मल्टी ऑपरेटिंग सिस्टीम, मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जर कोणताही युजर कोणत्याही युजरच्या फाईल डिलीट करू शकतोय, कोणताही ऍक्सेस करू शकतो, तर सिक्युरिटी काय राहिली तुमची? आपण सुरुवातीला जेव्हा डिफरन्सेस डिस्कस केले होते तेव्हा आपण म्हटलेले लिनक्स आणि युनिक्स कशा आहेत? हायली सिक्युअर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हायली सिक्युअर का आहेत रे? कारण प्रत्येक एका गोष्टीसाठी सगळा कंट्रोल असतो तो युजरच्या हातात असतो. ओके. सो लेट्स सपोज की मी तृप्ती युजर आहे आणि हा माझा दादा आहे, ठीक आहे, आणि मी काय करायला लागली आहे? जोपर्यंत मी माझ्या दादाला परमिशन ग्रँट करत नाहीये ना की माझ्या वर्कस्पेस मध्ये येऊन तू माझ्या फाईल ऍक्सेस करण्यासाठी, तोपर्यंत तू ऍक्सेस नाही करू शकणार. ओके. सो मला परमिशन ग्रँट करावे लागणार आहे. परमिशन मी देणार आणि मगच तू माझ्या फाईल ऍक्सेस करणार आहे. सो बेसिकली आपण नंबर ऑफ युजर्स कशासाठी क्रिएट केलेले आहेत? फाईल कंट्रोलिंग साठी, फाईल ऍक्सेसिंग साठी. ओके. आणि तो पण फाईलचा ऍक्सेस आपण कसा करणार आहे रे? ग्रँट करणार आहे, परमिशन्स ग्रँट करणार आहे की तू हा ठीक आहे मी तुला माझा ऍक्सेस देते, मगच तू माझ्या फाईल्स ऍक्सेस करू शकणार आहे. ओके. सो याच्यासाठी आपण काय करतो? परमिशन्स असतात लिनक्स मध्ये. आता इथे जे तुम्हाला परमिशन दिसतात आणि त्याच्यामध्ये पण परमिशन्स मध्ये पण प्रकार आहेत की तुम्हाला फक्त रीड परमिशन द्यायची आहे का? जर समजा माझ्या फाईलसाठी, ओके, माझ्या दादाला जर मी माझ्या फाईलसाठी रीड परमिशन दिली तर तो काय करू शकणार आहे? फक्त फाईल माझ्या अशा रीड करू शकणार आहे, डिरेक्टरी रीड करू शकणार, फाईल ओपन करू शकणार, पण एडिट नाही करू शकणार. ओके. रिमूव्ह नाही करू शकणार, डिलीट नाही करू शकणार. कधी नाही करू शकणार?
जोपर्यंत मी त्याला राईट परमिशन देत नाही तोपर्यंत. आपण त्यासाठी स्पेसिफिकली राईट परमिशन्स बघितल्या होत्या, राईट ऑपरेशन्स बघितले होते, डिरेक्टरीवरचे राईट ऑपरेशन्स काय असतात, फाईलचे राईट ऑपरेशन्स काय असतात, राईट. सो जोपर्यंत मी त्याला राईट परमिशन देणार नाही तोपर्यंत तो या सगळ्या गोष्टी नाही करू शकणार आहे. सो यासाठी आपण काय करतो रे, लिनक्स मध्ये वेगवेगळे युजर्स क्रिएट करतो आणि त्या युजरसाठी आता इथं कशी केली, मी स्वतः वर्कस्पेस क्रिएट केलेला आहे. हा माझा वर्कस्पेस आहे आणि हा माझ्या दादाचा वर्कस्पेस आहे. लिनक्स काय करणार आहे, मी युजर ऍड केल्यानंतर प्रत्येक एका युजरची होम डिरेक्टरी क्रिएट करणार आहे. सो ती होम डिरेक्टरी म्हणजे त्या युजरची वर्कस्पेस. परत जो दुसरा युजर क्रिएट होणार त्याची एक होम डिरेक्टरी असणार आहे, ती त्याची वर्कस्पेस असणार आहे. जोपर्यंत युजर 1 युजर 2 च्या होम डिरेक्टरीचा ऍक्सेस देत नाहीये, परमिशन ग्रँट करत नाहीये, तोपर्यंत कोणी कोणाच्या वर्कस्पेस मध्ये जाऊन त्याची फाईल परमिशन्स वगैरे चेंज नाही करू शकणार आहे. ओके. आणि या ज्या तुम्हाला काय दिसत आहेत या परमिशन्स बद्दल आपण बोलायचं आहे जेव्हा फाईल परमिशन्स टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. जस्ट मी तुम्हाला एक सांगते की या परमिशन्स आपण ह्याच्यासाठी देतो की या म्युझिक डिरेक्टरीला कोणकोणत्या परमिशन्स आहेत. ओके. सो याच्यामध्ये असणार आहेत की या तुम्हाला ज्या 9 परमिशन्स दिसत आहेत, सो 3 प्रत्येकी असाइन केलेले आहेत. एक असणार आहे ती ओनरची परमिशन, एक असणार आहे ग्रुपची परमिशन आणि एक असणार आहे तुमच्या अदरची परमिशन. आता हे काय आहे आपण एका एक्झाम्पल वाईज डिस्कस करूयात. मी एनॉलॉजी तुम्हाला सांगते ते आपण डिस्कस करूयात. सो बेसिकली तुम्हाला कळलंय इथे तुम्हाला रूट दिसतंय. सो एक म्युझिकची फाईल आपण आहे किंवा म्युझिकची डिरेक्टरी आहे, त्या डिरेक्टरीचा एक ओनर आहे. ओनर म्हणजे ती डिरेक्टरी क्रिएट कोणी केलेली आहे. ओके. सो इथे तुम्हाला जो रूट दिसतोय हा ओनर आहे. त्याच्यानंतर त्या डिरेक्टरी सोबत जेव्हा एखादा युजर आपण क्रिएट करणार आहे, युजर सोबत रेडीमेड काय काय गोष्टी क्रिएट होतात सिस्टीम सोबत. सगळे माझ्यासोबत आहात, ठीक आहे. फ्रेश, साक्षी, लक्ष द्या, ठीक आहे. सो जेव्हा सिस्टीम सोबत आपल्याला काय काय गोष्टी मिळणार आहेत, युजर सोबत आपल्याला काय काय गोष्टी सिस्टीम ऑफर करणार आहे. एखादा युजर तुम्ही क्रिएट केला, युजर क्रिएट केला पहिल्या ती गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं, काय होणार आहे, त्याची होम डिरेक्टरी क्रिएट होणार आहे. ओके. होम डिरेक्टरी म्हणजे त्याची वर्कस्पेस. आता मी तुम्हाला 2 वर्कस्पेस मधला डिफरन्स दाखवला. वर्कस्पेस असणार आहे त्याची. त्यानंतर काय क्रिएट होणार आहे, त्या पर्टिक्युलर युजर सोबत एक प्रायमरी ग्रुप. प्रायमरी ग्रुप म्हणजे काय की त्या युजर सोबत एक ग्रुप पण क्रिएट होतो, म्हणजे तोच युजर त्या ग्रुपचा ऍडमिन असतो. म्हणजे लेट्स सपोज फॉर एक्झाम्पल, आता आधी आपण एक्झाम्पल घेऊयात आणि मग ग्रुप, ऑदर्स आणि ओनर मध्ये काय डिफरन्स आहे तो आपण बघूया. ठीक आहे. चलो स्क्रीन दिसते, एक मिनिट. स्क्रीन दिसते सगळ्यांना, ठीक आहे. चलो. सो लेट्स सपोज ही एक कंपनी आहे. व्यवस्थित लक्ष द्या सगळे, काही नाही समजलं तर मला परत एकदा विचार. ही एक कंपनी आहे, ठीक आहे. आता आपण असं कन्सिडर करूयात की या कंपनीमध्ये 3 डिपार्टमेंट्स आहेत, ठीक आहे. 3 ऑफिसेस आहेत, प्रत्येक एक ऑफिस एका एम्प्लॉईच आहे. ओके. 3 ऑफिसेस आहेत याच्यामध्ये, 1 2 and 3. 3 ऑफिसेस आहेत. 3 ऑफिस प्रत्येक एक ऑफिस एका एम्प्लॉईच आहे, ठीक आहे. सो मी त्याला नाव देते एम्प्लॉई 1, एम्प्लॉई 2 आणि एम्प्लॉई 3, ठीक आहे. 3 ऑफिसेस आहेत, प्रत्येक एक ऑफिस एका एम्प्लॉईच आहे. या एम्प्लॉईला या ऑफिस मध्ये एंटर करायचं असेल तर काय असणार आहे, या एम्प्लॉईकडे काय पाहिजे, ऑफिसची चावी पाहिजे, बरोबर. मगच तो एंटर करू शकणार आहे. या एम्प्लॉईकडे या ऑफिसची चावी पाहिजे एम्प्लॉई 2 कडे, आणि एम्प्लॉई 3 कडे त्याच्या ऑफिसची चावी पाहिजे, मगच तो काय करू शकणार आहे, एंटर करू शकणार आहे. ओके. हे ऑफिस याचा आहे, तो आहे सीईओ. So this is CEO of the office, ठीक आहे. या सीईओ कडे सगळ्यांच्या चाव्या असणार आहेत, बरोबर ना, कारण ऑफिसच त्याचं आहे. सो याचं ऑफिस आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही छोटे छोटे सब ऑफिसेस आहेत, केबिन्स आहेत, त्या केबिन्सचा ऍक्सेस याच्याकडे असणारच आहे. त्याच्यामुळे त्याला काही कीजची गरज नाहीये, तो जाऊ शकणार आहे डिरेक्ट. ओके. आता याच्यामध्ये बघा, जोपर्यंत आता एम्प्लॉई 1 काम करतोय प्रोजेक्ट 1 वरती, प्रोजेक्ट 1 हा करतोय प्रोजेक्ट 2 वरती आणि हा करायला लागलाय प्रोजेक्ट 3 वरती काम, ठीक आहे. प्रत्येक जण एका प्रोजेक्ट वरती काम करतात. आता हा एम्प्लॉई 1 काय करणार आहे, या ज्या प्रोजेक्टच्या ज्या फाईल्स असणार आहेत त्या सगळ्या या ऑफिस मध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. ओके. ज्या पण काही फाईल्स आहेत त्या सगळ्या इथे असणार आहेत, राईट. त्याच्यानंतर एम्प्लॉई 2च्या ज्या प्रोजेक्ट 2च्या ज्या फाईल्स आहेत त्या कुठे असणार आहेत रे, इथे असणार आहेत. आणि प्रोजेक्ट 3च्या ज्या फाईल्स असणार आहेत त्या कुठे असणार आहेत रे, इथे असणार आहेत. ओके. आता लेट्स सपोज जर हे दोघं जण कोण, जरा एम्प्लॉई 1 आणि एम्प्लॉई 2, एक प्रोजेक्ट 4 आहे, ठीक आहे. एक आहे प्रोजेक्ट 4
ज्याच्यावरती दोघं पण सायमल्टेनियसली काम करतात, म्युच्युअली काम करतात. 2 एम्प्लॉईज आहेत त्याच्यामध्ये. कोण आहे? एम्प्लॉई 1 पण आहे आणि एम्प्लॉई 2 पण आहे. आता काय होतंय, जर प्रोजेक्ट 4च्या फाईल्स त्यांना स्टोअर करायच्या आहेत तर मग ते कोणाची पण वर्कस्पेस युज करू देत, कोणाचं पण ऑफिस युज करू देत. आयदर एम्प्लॉई 1चं करू देत किंवा एम्प्लॉई 2चं करू देत. ठीक आहे. पण काय करावं लागणार आहे रे, याला त्याच्या ऑफिसची चावी द्यावी लागणार आहे. जर समजा आपण कन्सिडर करूयात की एम्प्लॉई 1च्या ऑफिसमध्ये काय केलेलं आहे, प्रोजेक्ट 2 हा आहे, प्रोजेक्ट 4 आणि हा आहे प्रोजेक्ट 1. ओके. सो 4च्या फाईल्स आहेत. ठीक आहे. जर आता एम्प्लॉई 2 ला ऍक्सेस करायचे असतील तर एम्प्लॉई 1 ला काय करावी लागणार आहे, की द्यावी लागणार आहे याला. ओके. जोपर्यंत की याच्याकडे नसणार आहे तोपर्यंत तो काय त्याच्या फाईल्स ऍक्सेस नाही करू शकणार. राईट. सो की पास करावी लागणार आहे. की असेल तर मग तो एंटर करणार आहे, लॉक ओपन करणार आहे आणि मग त्याच्या फाईल तो ऍक्सेस करणार आहे. ओके. आणि तो काय करू शकतो रे, एम्प्लॉई 1 याच्यामध्ये पण सेक्शन्स असणार आहेत. एम्प्लॉई 1 काय करणार, फक्त या फाईल्स प्रोजेक्ट 4च्या फाईल्स ज्या डिरेक्टरीमध्ये स्टोअर आहेत त्या डिरेक्टरीचा पण फक्त ऍक्सेस देऊ शकतो. सो तू माझ्या वर्कस्पेस मध्ये ये, माझ्या ऑफिसमध्ये पर्टिक्युलर हीच डिरेक्टरीची केली असणार आहे. हीच डिरेक्टरी फक्त तू ओपन करून तेवढ्या फाईल्स तू माझ्या ऍक्सेस कर. ठीक आहे. सो जोपर्यंत एम्प्लॉई 2 कडे याचे क्रेडेन्शियल्स असत नाहीत एम्प्लॉई 1 चे, तोपर्यंत तो ऍक्सेस नाही करू शकणार आहे. ओके. त्याच्या वर्कस्पेस मध्ये जाऊन आता काय करणार आहे, एम्प्लॉई आता समजा एम्प्लॉई 2, एम्प्लॉई 1 आणि एम्प्लॉई 3 तिघं पण आहेत. एक प्रोजेक्ट 4 आहे. प्रोजेक्ट 4 वरती काय करतायत रे, तिघं पण काम करतात. ओके. तिघं पण काम करायला लागलेत. आता काय करावं लागणार आहे, आपल्याला ऍक्सेस द्यावा लागणार आहे. सो आपल्याला आपण काय करूयात, प्रत्येक एका एम्प्लॉईला ऍक्सेस देण्यापेक्षा, म्हणजे मी एम्प्लॉई 1 ला देणार, एम्प्लॉई 2 ला देणार, एम्प्लॉई 3 ला देणार, अजून 4 एम्प्लॉई ऍड झाले तर प्रत्येकाला ऍक्सेस देणार आहे का, त्यापेक्षा आपण काय करूयात, आपण यांचा एक ग्रुप क्रिएट करूयात. ओके. आणि त्या ग्रुपला ऍक्सेस देऊयात. सगळे एम्प्लॉईज त्या ग्रुपमध्ये आपण ऍड करूयात. ठीक आहे. मी काय करते, इथे एक ग्रुप क्रिएट करते. ठीक आहे. प्रोजेक्ट 5 चा एक काय केलं रे मी, ग्रुप क्रिएट केलेला आहे. ग्रुप मध्ये कोणकोणते मेंबर्स असणार आहेत, मेंबर असणार आहे एम्प्लॉई 1, एम्प्लॉई 2 आणि एम्प्लॉई 3. ओके. हे 3 मेंबर्स मी त्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत आणि त्या ग्रुपला ऍक्सेस देते मी. सो दॅट प्रत्येक एका एम्प्लॉईला क्रेडेन्शियल्स देण्यापेक्षा मी ग्रुपला ऍक्सेस देणार आहे की तू काय कर, या ग्रुपमध्ये जे पण काही मेंबर्स असणार आहेत ना ते या फाईल्स ऍक्सेस करू शकणार आहेत. ओके. सो हे कशासाठी असतं रे, प्रत्येक एका मेंबरला ऑलरेडी एक ग्रुप प्रायमरी ग्रुप सिस्टीमने दिलेलाच असतो. तू वेगळा ग्रुप क्रिएट करण्यापेक्षा तू काय करू शकतो, समजा जर एम्प्लॉई 1 ला कोणाला ऍड करायचं असेल तर तू काय करणार, एम्प्लॉई 1 सोबत एम्प्लॉई 1 नावाचा एक ग्रुप पण सिस्टीमने त्याला क्रिएट करून दिलेला आहे. ज्या युजरचं नाव असतं त्याच नावाने ग्रुप क्रिएट त्याला प्रायमरी म्हणजे रेडीमेड सिस्टीम ऑफर करून देते. सो हा काय करणार आहे, एम्प्लॉई 1 ला जर समजा त्याच्या प्रोजेक्टमध्ये कोणाची हेल्प पाहिजे असेल तर तो फक्त त्या युजर्सना ऍड करणार आहे. म्हणजे एम्प्लॉई 2 ला या ग्रुपमध्ये ऍड करणार आणि एम्प्लॉई 3 ला या ग्रुपमध्ये ऍड करणार आणि अख्ख्या ग्रुपला परमिशन तो असाइन करणार. ओके. सो याच्यामुळे एक प्रायमरी ग्रुप असतो तो युजरला भेटतो, रेडीमेड भेटतो. ओके. काय काय भेटतं आता रेडीमेड, हा काय झाला रे, एक ग्रुप झालेला आहे. ओके. त्यानंतर दिस इज युजर नेम एक त्याला प्रायमरी भेटलेला आहे युजर नेम सोबत. त्यानंतर वर्कस्पेस भेटलेली आहे, त्याची वर्कस्पेस एक भेटलेली आहे त्याला करण्यासाठी, काम करण्यासाठी. या गोष्टी त्याला काय भेटलेल्या आहेत, रेडीमेड घेतलेल्या आहेत. सो अशा प्रकारे आपण काय करतो, आता आपण ग्रुप आणि ओनर बद्दल बोललेलो आहे. ओनर म्हणजे कोण, जो त्या पर्टिक्युलर फाईलचा, ज्यांनी जी फाईल क्रिएट केलेली आहे त्या फाईलचा क्रिएटर म्हणजे तो ओनर असणार आहे. ओके. ग्रुप म्हणजे काय रे, की ती जी फाईल असणार आहे, जेव्हा एखादा युजर क्रिएट होतो तेव्हा ग्रुप पण क्रिएट होतो आणि ती जी फाईल असते ती बाय डिफॉल्ट त्या ग्रुपला पण बिलॉंग करते. ओके. सो त्या ग्रुपमध्ये जेवढे मेंबर्स असणार आहेत ते मेंबर्स ती फाईल ऍक्सेस करू शकणार आहेत. सो आताच्या पहिल्या सध्याच्या या घडीला काय असणार आहे, त्या एम्प्लॉई 2 बद्दल डिस्कस करूया. एम्प्लॉई 2 आणि एम्प्लॉई 2 चा ग्रुप हे दोघं जण काय करू शकणार आहेत रे, या फाईल्स ऍक्सेस करू शकणार. जेव्हा एम्प्लॉई 2 मध्ये, एम्प्लॉई 2 च्या या ग्रुपमध्ये जेव्हा मेंबर ऍड होणार आहे, एम्प्लॉई 1 ऍड होणार आहे, एम्प्लॉई 3 ऍड होणार आहे, तेव्हा मग तिघं पण काय करू शकणार आहेत, या फाईल ऍक्सेस करू शकणार आहे. ओके. सो असे ग्रुप आणि आपण याच्याबद्दल बोललेलो आहे ओनर बद्दल. आता अदर्स काय असतात रे, अदर्स म्हणजे काय, की जे ग्रुपचे पण मेंबर्स नाही आहेत. आता बाकीचे समजा आपण इकडे बघूया की एम्प्लॉई 4 चं एक ऑफिस आहे, एम्प्लॉई 5 चं एक ऑफिस आहे आणि एम्प्लॉई 6 चं एक ऑफिस आहे. ओके. हे काय आहेत रे, ना ग्रुपचे पण आहेत ना ओनरचे, ना ते ओनर आहेत त्या फाईलचे. हे म्हणजे कशामध्ये आले, अदर्स मध्ये. पण ते त्या कंपनीचे एम्प्लॉईज आहेत ना, बरोबर का, म्हणजे ते सिस्टीम मध्ये युजर्स आहेत पण ते त्या पर्टिक्युलर फाईलच्या ग्रुपमध्ये पण नाही आहेत, ग्रुप मेंबर्स पण नाही आहेत आणि ते त्या ओनर पण नाही आहेत. ते कशामध्ये आले रे,
म्हणजे एम्प्लॉय 5, एम्प्लॉय 4 आणि एम्प्लॉय 6 कशामध्ये आलेले आहेत? अदर्स मध्ये आलेले आहेत. ओके, सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो रे, अदर्सला आपण परमिशन देऊ शकतो. मग अदर्स मध्ये मी फक्त एम्प्लॉय 5 ला परमिशन देतेय किंवा एम्प्लॉय 6 ला देतेय, राईट? सो हे झाले. अशा प्रकारे परमिशन, आपण या परमिशन अजून चांगल्या पद्धतीने डिस्कस करणार आहोत फाईल परमिशन मध्ये. आता तो मोठं नाहीये. आता आपला काय डिस्कशनचा पॉइंट आहे की युजर आपण का क्रिएट करतोय. तो या सगळ्या परमिशन्स, एखाद्या फाईलच्या परमिशन्स आपण ऍक्सेस करण्यासाठी, असाइन करण्यासाठी आपण युजर्स क्रिएट केलेले आहेत. आणि हे युजर्स काय करणार आहेत रे, परमिशन्स असाइन करणार आहेत, परमिशन्स ग्रँट करणार आहेत. जोपर्यंत परमिशन्स ग्रँट होत नाहीत ना, तोपर्यंत पहिला युजर दुसऱ्या युजरच्या डिरेक्टरीमध्ये जाऊन काहीही ऍक्सेस करू शकणार नाहीये. ठीक आहे, पण एक्सेप्ट कोण? रूट युजर. ओके, एक्सेप्ट रूट युजर. आता आपण युजर काय असतात हे बघितलेलं आहे. आता कोणकोणत्या प्रकारचे युजर असतात सिस्टीम मध्ये हे आपण डिस्कस करूया. ठीक आहे, सो टाइप्स ऑफ द, हे सगळ्यांना समजलंय? याच्यामध्ये काही प्रॉब्लेम? ठीक आहे, येस. अदर्स वाले पण युजर्स आहेत. येस येस येस, बेसिकली परफेक्ट. सो आता आपण काय करूयात की इथे मी सांगते तुम्हाला की टाइप्स ऑफ युजर्स काय असतात. टाइप्स ऑफ युजर्स. ओके, सो टाइप्स ऑफ युजर मध्ये आहे तुमचा फर्स्ट आहे रूट युजर, देन आहेत लोकल युजर आणि देन आहेत सिस्टीम युजर. रूट युजरलाच आपण सुपर युजर पण म्हणणार आहे. सुपर युजर कधी होणार आहे? जेव्हा लोकल युजरला तुम्ही परमिशन असाइन करणार आहे तेव्हा. ओके, आता आपण बघूयात. ठीक आहे, सो याच्यामध्ये काय होतं रे, 3 टाइप्स ऑफ युजर. फर्स्ट इज रूट युजर किंवा सुपर युजर, त्यानंतर आहेत लोकल युजर आणि त्यानंतर आहेत सिस्टीम युजर. ओके, रूट युजर म्हणजे काय? आपला हा जो सीईओ आहे तो. दिस इज द रूट युजर. ऍडमिन ऑफ युअर सिस्टीम, जो काहीही करू शकतो. कोणत्याही वर्कस्पेस मध्ये जाऊन कोणतीही फाईल डिलीट करू शकतो, कोणताही युजर डिलीट करू शकतो, कोणताही युजर ऍड करू शकतो. हे सगळं कोण करणार आहे? रूट युजर करणार आहे. ओके, त्यानंतर लोकल युजर. लोकल युजर म्हणजे आपण काय केलेले आहेत रे, असे जे सिस्टीमला नाही, आपण जे युजर क्रिएट करतो, जो रूट युजर क्रिएट करणार आहे, ऍडमिन जे युजर क्रिएट करणार आहे ते काय झालेले आहेत? लोकल युजर. पण लोकल युजरना कसं असणार आहे? रेस्ट्रिक्टेड ऍक्सेस असणार आहे, सगळ्यासाठी नसणार आहे, फक्त त्या पर्टिक्युलर वर्कस्पेस साठी. किंवा आपण बघितलेलं आहे की लोकल युजर पर्टिक्युलर कमांडच एक्झिक्यूट करू शकणार आहे, ज्या कमांड असणार आहेत /bin मध्ये. ओके, सगळ्या कमांड तो एक्झिक्यूट नाही करू शकणार. सो रेस्ट्रिक्टेड ऍक्सेस असणार आहे लोकल युजर साठी. आणि सिस्टीम युजर म्हणजे काय? सिस्टीम क्रिएट करते युजर. कशासाठी रे? कधी कधी समजा अशा सर्व्हिसेस असतात, समजा आता मला अपाचे म्हणजे किंवा HTTPD सर्व्हिस. ओके, अपाचे काय करणार आहे रे, मला जर माझ्या मशीन मध्ये एखादी वेबसाईट होस्ट करायची आहे तर मला अपाचे सर्व्हिस किंवा HTTPD सर्व्हिस इन्स्टॉल करावी लागणार आहे माझ्या मशीन मध्ये, आणि मगच मी काय करू शकणार आहे? वेबसाईट होस्ट करू शकणार आहे. सो अशा सर्व्हिसेसचे जे टास्क असतात परफॉर्म करण्यासाठी सिस्टीम काय करते? आपल्या बिहाफ सिस्टीम कडून एक युजर क्रिएट करते आणि आपल्या बिहाफ तो जो युजर असणार आहे, सिस्टीमने जो क्रिएट केलेले युजर असणार आहे, तो युजर काय करणार आहे? ते टास्क परफॉर्म करणार आहे. आता असं का असतं बरं? कारण की ज्या बॅकग्राऊंडला सर्व्हिसेस रन असतात, ओके, जसं की डेमन सर्व्हिसेस, किंवा तुम्ही एकदम मिनिमाइज करता, मिनिमाइज केल्यानंतर तर तुम्ही रन करत नाही ना, सिस्टीमच बॅकग्राऊंडला प्रोसेसेस रन करते. सो या प्रोसेसेस मेंटेन कोण करणार? आपण तर युजर नाहीये, तिथे अवेलेबल नाहीये. सो त्यासाठी सिस्टीम असे युजर करणारे क्रिएट की ज्या डेमन सर्व्हिसेस आहेत किंवा ज्या तुम्ही सर्व्हिसेस इन्स्टॉल करता त्या सर्व्हिसेस मॅनेज करण्यासाठी सिस्टीम जे युजर क्रिएट करणार आहे त्याला आपण म्हणणार आहे सिस्टीम युजर्स. ओके, फाईन. अपाचे म्हणजे काय आहे? एक आता समजा बघ, आपण खूप हे बघितलं, एक्झाम्पल्स बघितले नेटवर्किंग शिकताना, की मला समजा याच्यावरती एखादी वेबसाईट होस्ट करायची आहे, जसे की topit.com. ठीक आहे, आणि आपण कोणत्या तरी एका लँग्वेज मधून ऍप्लिकेशन क्रिएट केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. आता मला ते जर डिप्लॉय करायचं आहे या मशीनवरती, ओके, सो या मशीनवरती जर मला ते डिप्लॉय करायचं आहे तर माझ्याकडे असं काहीतरी पाहिजे की जे ते ऍप्लिकेशन होस्ट करू शकेल, जी सर्व्हिस रन करू शकणार आहे. जसं की आपण बघ, तुला जर फाईल एडिट करायची असेल तर तुझ्याकडे नोटपॅड पाहिजे, राईट, किंवा VS कोड पाहिजे, कोणता तरी एडिटर पाहिजे, त्याशिवाय तू फाईल एडिट नाही करू शकणार. तसंच जर मला एखादं ऍप्लिकेशन डिप्लॉय करायचं, रन करायचं याच्यावरती, तर अपाचे सर्व्हिस, अपाचे म्हणजे एक अशी सर्व्हिस आहे किंवा HTTPD सर्व्हिस की जे ऍप्लिकेशन रन करण्यासाठी, ऍप्लिकेशन वेबसाईट होस्ट करण्यासाठी आपल्या त्या सर्व्हिसेस मशीनमध्ये इन्स्टॉलच पाहिजेत. त्या जर इन्स्टॉल नसतील तर तुम्ही डिप्लॉय नाही करू शकणार ऍप्लिकेशन. ओके, सो दिस इज द रिक्वायरमेंट. सो अशा प्रकारे आपण बघणार आहोत अपाचे पण इन्स्टॉल HTTPD आणि अपाचे मध्ये.
इन्स्टॉल करून आपण दाखवणार आहे की काय प्रॉब्लेम फरक असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे जे आहेत हे डिफरन्स आहेत तीन युजर्स मध्ये. एक असणारे सिस्टीम युजर, एक असणारे लोकल युजर आणि एक असणारे रूट युजर्स. ओके. फरक कळाला तुम्हाला काय काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये? चलो. सो आता सध्या कोणती स्क्रीन शेअर आहे? ओके, ही ठीक आहे. सो बेसिक डिफरन्स काय आहे? रूट युजर सगळा ऍक्सेस असणार आहे. ओके. लोकल युजरला. आता सुपर युजर म्हणजे काय रे? सुपर युजर म्हणजे काय? समजा कधीतरी हा जो सीईओ आहे हा सुट्टीवरती आहे, ठीक आहे, आणि याच्या बिहाफ जर कोणाला टास्क परफॉर्म करायचे तर नाहीतर मग ते कामं तशीच अडकून राहतील ना, हा जर सुट्टीवरती असेल तर. सो हा काय करणार आहे? हा कोणाला तरी सुपर पॉवर देणार आहे, म्हणजे त्याची पॉवर कोणाला तरी तो उसनी देणार आहे, लीज वरती देणार आहे. ठीक आहे. सो आपण जेव्हा सीईओ जो रूट असतो, रूट युजर जेव्हा लोकल युजरला त्या पॉवर्स देतो तेव्हा तो लोकल युजर सुपर युजर होणार आहे. ओके. सो मग तो रूट युजर सारखी कामं करू शकणार आहे. मग तो कोणाची वर्कस्पेस ऍक्सेस करू शकणार आहे, कोणताही फाईल ऍक्सेस करू शकणार आहे, कोणताही युजर ऍड करू शकणार आहे, डिलीट करू शकणार आहे. हे कसं करायचं आपण बघणार आहोत पुढे जाऊन. पण सुपर युजर म्हणजे काय? एक प्रकारचा रूट युजर असतो. सुपर युजर म्हणजे लोकल युजरला जेव्हा पॉवर भेटते तेव्हा ते रूट युजर होतात, त्याला आपण सुपर युजर म्हणणार आहे. ओके. ठीक आहे. सो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला एक कळेल, अंदाज येईल काय असतं ते. आता ओके. आता आपण बघूयात की जो रूट युजर असणार आहे आपण याच्यामध्ये काय लिहू शकतो, लोकल युजर आणि सिस्टीम युजर. ठीक आहे. मी तुम्हाला परत एक चार्ट देते, तो काय असणार आहे तो. आता बघूया ना आपण की बाय डिफॉल्ट सिस्टीम एखादा युजर क्रिएट केल्यानंतर रेडीमेड तुम्हाला काय काय भेटणार आहे. ठीक आहे. काय झालं? ओके. ओके. तिकडे लक्ष द्या. आता थिंग्स क्रिएटेड बाय सिस्टीम व्हेन यू क्रिएट अ युजर. जेव्हा तुम्ही युजर क्रिएट करणार आहे, ठीक आहे, तेव्हा आणि तुम्हाला मी सांगते की तुम्ही फक्त हे जे आता आपण लिनक्स एवढं शिकवलेलं आहे, ठीक आहे, जेव्हा लिनक्स कम्प्लीट होणार आहे तुम्ही जर या गोष्टी चांगल्या केल्या ना, फक्त लिनक्स वरती पण तुम्हाला जॉब भेटू शकतो, लिनक्स सिस्टीम ऍडमिन किंवा डेटाबेस ऍडमिन वरती. सो या गोष्टी आता व्यवस्थित चांगल्या करा, त्या ज्या मी तुम्हाला शिकवते. रेग्युलरली प्रॅक्टिस करा, काही प्रॉब्लेम आले तर मला विचारा. ठीक आहे. चलो. सो थिंग्स क्रिएटेड बाय सिस्टीम व्हेन यू क्रिएट अ युजर. जेव्हा तुम्ही एखादा युजर क्रिएट करता तेव्हा रेडीमेड तुम्हाला काय काय गोष्टी भेटणार आहेत. सगळ्यात आधी तर आपण डिस्कस केलेला आहे की होम डिरेक्टरी असणार आहे. होम डिरेक्टरी कुठे असणार आहे रे? /home/युजर नेम. युजर नेमनी काय होणार आहे? एक डिरेक्टरी क्रिएट होणार आणि याच्या आत जे असणार आहे ते तुम्ही फाईल क्रिएट करू शकणार आहे. ओके. त्याच्यानंतर एक मेल बॉक्स क्रिएट होतो. मेल बॉक्स म्हणजे युजरला जे पण काही मेल येणार आहेत ते सगळे याच्यामध्ये स्टोअर होणार आहेत. /war/mail/school. ओके. ही पण आपण डिरेक्टरी बघणार आहोत.
या डिरेक्टरीमध्ये सगळे जे मेल असणार आहेत ते मेल स्टोअर होणार आहेत. ती पण सिस्टीम क्रिएट करणार आहे बाय डिफॉल्ट जेव्हा युजर क्रिएट होईल तेव्हा. त्यानंतर एक UID भेटतो आणि GID भेटतो. UID म्हणजे काय? युजर आयडी, युनिक आयडी. म्हणजे त्या सिस्टीमला तो युजर डिफरन्शिएट करण्यासाठी काय केलं जातं, एक युनिक आयडी दिला जातो त्या युजरला. कारण की कसं असतं रे की कधी कधी नाव पण सेम असू शकतं, पण UID ने काय होणार आहे, तो 2 नावं आहेत ती वेगवेगळी आहेत हे आपण डिटेक्ट करू शकणार आहे. सो एक युजरला युनिक आयडी असतो आणि एक असतो GID, ग्रुप आयडी. ग्रुप आयडी म्हणजे काय, आपण काय म्हटलं, एक प्रायमरी ग्रुप. प्रायमरी ग्रुप म्हणजे जर समजा तुम्ही राम नावाचा युजर ऍड केलेला आहे तर त्याच्यासोबत ग्रुप पण ऍड होणार आहे, राम नावाचा ग्रुप ऍड होणार आहे. ओके, तर ग्रुपला एक GID असणार आहे, बरोबर. सो अशा प्रकारे एक GID आणि एक UID बाय डिफॉल्ट सिस्टीम कडून भेटतो. ठीक आहे. त्यानंतर काय भेटतं रे, एक /etc/scale नावाची स्केलेटन डिरेक्टरी असते. स्केलेटन डिरेक्टरी मध्ये सगळ्या अशा फाईल्स असतात की ज्या एन्व्हायरमेंट, सिमिलर एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी हेल्प करणार आहेत. सिमिलर एन्व्हायरमेंट म्हणजे काय, जर समजा युजर 1 ने ऍड केलंय, ठीक आहे. आता एन्व्हायरमेंट मध्ये आपण जरा गोष्टी डिस्कस करूया की काय असलं पाहिजे रे, टर्मिनल आपली बॅश असली पाहिजे. वेगवेगळे शेल पण वेगवेगळे प्रकार आहेत, बॅश आहे, ZSH आहे, CHS आहे. सो बॅशचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. पण आपल्याला काय पाहिजे, कोणताही जो युजर आहे त्याची बॅशच शेल पाहिजे. ओके, त्याला पण कसं लॉग इन केलं पाहिजे रे, त्याला पण ग्राफिकल युजर इंटरफेस आला पाहिजे लॉग इन करण्यासाठी. मग तो लॉग इन करणारे पासवर्ड क्रेडेन्शियल्स दिले पाहिजेत. कारण शेल मध्ये पण असतात बॅश शेल, नो लॉग इन शेल. नो लॉग इन शेल म्हणजे काय, लॉग इन करायचीच गरज नाही, म्हणजे तुम्हाला पासवर्ड आणि क्रेडेन्शियल टाकायला तिथे येणार नाही, डिरेक्ट तुम्ही लॉग इन करू शकणार सिस्टीम मध्ये. सो आपल्याला प्रत्येक युजरसाठी वेगवेगळे एन्व्हायरमेंट नको आहेत, सगळ्या युजरसाठी सेम एन्व्हायरमेंट पाहिजे. ओके. त्यानंतर शेलच ओपन झालं पाहिजे, शेलचा प्रोग्राम रन झाला पाहिजे. नाहीतर तो फक्त ग्राफिकल युजर इंटरफेस वरती, त्याला फक्त ग्राफिकल युजर इंटरफेस भेटेल, एका युजरला CLI भेटेल, असं नाही करायचं आपल्याला. सगळ्या युजरसाठी सेम एन्व्हायरमेंट आपल्याला जर मेंटेन ठेवायचं तर ते ज्या फाईल आहेत सगळ्या त्या कुठे असतात रे, /etc/scale डिरेक्टरी मध्ये असतात. सो जेव्हा एखादा युजर ऍड होईल तेव्हा या फाईल्स आपोआप कॉपी होतात तिथे. कॉपी झाल्यामुळे काय होणार आहे, सगळ्या युजरना तो प्रॉम्प्ट दिसणार आहे, जो तुम्हाला रूट युजरला प्रॉम्प्ट दिसतोय, root@CentOS हॅश आणि ते डिरेक्टरी जे सगळं दिसतं, सेम युजर 1 ला पण दिसणार, युजर 2 ला पण दिसणार, युजर 3 ला पण दिसणार, युजर 4 ला पण दिसणार. का बरं? कारण की /etc/scale डिरेक्टरी मधल्या ज्या फाईल्स आहेत त्या कॉपी होत आहेत. आपण उद्या प्रॅक्टिकल मध्ये या फाईल डिलीट करून बघूया की कसं होतं. ठीक आहे. म्हणजे काय इम्पॉर्टंट असतात या फाईल कॉपी करणं, इम्पॉर्टंट का असतं, स्केलेटन फाईल्स. ठीक आहे. या गोष्टी आपल्याला काय भेटणार आहे युजरला, रेडीमेड युजरला भेटणार आहे त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या. ठीक आहे. चलो, आता तुम्ही एक चार्ट काढून घ्या, मी तुम्हाला दाखवते तो. याच्यामध्ये टाका वरती टाईप एक्झाम्पल. चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे हा. टाइप्स ऑफ युजर्स इन लिनक्स अँड देअर ऍट्रिब्यूट्स असं वरती नाव टाका. टाइप एक्झाम्पल, UID, GID, होम डिरेक्टरी and shell and its attributes. रूट किंवा सुपर युजर. ओके, एक्झाम्पल काय रे, रूट. त्यानंतर किंवा सुपर युजर टाकतो, सो दॅट तुम्हाला इथे सुपर युजर टाकतो. सुपर युजर एक्झाम्पल काय आहे, रूट. UID 0, GID 0 पासून असणार आहे, जी डिरेक्टरी असणार आहे ती रूट असणार आहे, लॉग इन शेल असणार आहे ती /bin/bash. दिस इज द लॉग इन शेल. त्यानंतर सेकंड कोणता आहे, लोकल युजर. सो लोकल युजरचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण, राम किंवा श्याम. त्यांचा जो UID असणार आहे, नाही तर लोकल युजर नको, आपण यांनी जाऊयात सिस्टीम युजर. त्यानंतर UID नुसार जाऊयात आपण, सिस्टीम युजर. सिस्टीम युजर मग काय असणार आहे रे, SSH असणार आहे, FTP असणार आहे, तुमचा अपाचे असणार आहे. दीज आर दी सिस्टीम युजर. यांची जी रेंज असणार आहे ती 1 to 499. ओके, GID ची पण असणार आहे 1 to 499. त्यानंतर हे जे असणार आहे ते /war/FTP या डिरेक्टरी मध्ये असणार आहे. आणि यांची जी शेल असणार आहे ती /bin/no login शेल असणार आहे. ओके. त्याच्यानंतर काय झाले, लोकल युजर. लोकल युजर आपण घेऊयात, राम आहे, श्याम आहे. 500 to 6000.
500 to 6000. याची जी होम डिरेक्टरी असणारी काय असणार आहे रे? /home/ram, राईट. आणि याची पण जी शेल असणार आहे ती /bin/bash ही शेल असणार आहे. No login, NOLI. Done? HD stands for home directory, yes. Home directory and shell. So बघा बरं, आपण 3 युजर इथे डिस्कस केले होते, रूट युजर, लोकल युजर आणि सिस्टीम युजर. ओके. सो याच्यामध्ये काय आहे, जो सुपर युजर आहे, सुपर युजरचं एक्झाम्पल काय आहे, रूट युजर तुमचा. ओके. जे युआयडी आणि जेआयडी सिस्टीम कडून भेटतात. सो सिस्टीम कडून कुठेपर्यंत रेंज असणार आहे, 0 to 499 पर्यंत. ओके. नाही 0 to 499, फक्त 0च असतो, सॉरी. युआयडी आणि जीआयडी रूट साठी हा नेहमी 0च असतो. 0 इज दी रिप्रेझेंटेशन ऑफ दी रूट युजर्स जीआयडी अँड युआयडी. ओके. त्यानंतर जो होम डिरेक्टरी असणारी ती काय असणार आहे, /root असणार. आपण बघितलेलं आहे होम युजरची, रूट युजरची /root असते. शेल काय असणार आहे, /bin/bash. त्याच्यानंतर सिस्टीम युजरची काय असणार आहे, सिस्टीम युजरचं एक्झाम्पल आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा सर्व्हिसेस इन्स्टॉल करणार आहे, SSH सर्व्हिस, FTP सर्व्हिस, अपाचे सर्व्हिस, तेव्हा सिस्टीम एक युजर क्रिएट करणार आहे, त्या सर्व्हिसेसच्या नावाने क्रिएट करणार आहे. त्यानंतर त्याचा जो युआयडी असणार आहे तो 1 to 499 या रेंज मध्ये त्याचा युआयडी असणार आहे. जीआयडी पण काय असणार आहे, त्याच रेंज मध्ये असणार आहे, 1 to 499. त्याच्यानंतर त्याची होम डिरेक्टरी कुठे असणार आहे, /war, म्हणजे /war मध्ये त्याच्या होम डिरेक्टरी क्रिएट होणार. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही FTP सर्व्हिस इन्स्टॉल केली आहे, /war/FTP, SSH केली आहे, /war/SSH, जर अपाचे केली आहे, /war/apache. ठीक आहे. अशा त्याच्या होम डिरेक्टरीज असणार आहेत. त्यानंतर शेल काय असणार आहे, /bin/no login. पासवर्ड कुठून टाकणार ना, ते सिस्टीमने युजर क्रिएट केलेले आहेत, ते त्यांना जर टास्क परफॉर्म करायचे असतील तर, राईट. पासवर्ड आपण मॅन्युअली, युजर इनपुट आहे ना, पासवर्ड म्हणजे काय, आपण युजर इनपुट देतोय. सो तिथे त्याच्यामुळे नो लॉगिन शेल असणार आहे. त्यानंतर थर्ड आहे तो लोकल युजर आहे. लोकल युजरचं एक्झाम्पल आहे राम किंवा श्याम. आपण जे युजर क्रिएट करतो ते लोकल युजर असतात. ओके. त्यांचा जो युआयडी असणार आहे तो 500 to 6000. जीआयडी पण असणार आहे तो 500 to 6000 असणार आहे. आणि होम डिरेक्टरी आपण बघितलीच आहे, /home आणि युजर नेम. युजर नावाची नेमनी एक डिरेक्टरी क्रिएट होणार आहे आणि त्याच्या आत तुम्ही काय करू शकणार आहे, तो पर्टिक्युलर युजर फाईल्स किंवा डिरेक्टरी क्रिएट करू शकणार आहे. आणि त्याची जी शेल आहे ती कशी आहे रे, /bin/bash. ओके. ही त्याची लॉगिन शेल आहे. ओके. आणि या ज्या डिफॉल्ट शेल आहेत या सगळ्या कुठून भेटतात रे, /etc/scale, स्केलेटन डिरेक्टरीज मधून या फाईल्स कॉपीज होतात आणि त्याच्यामुळे यांना या शेल्स, लॉगिन शेल्स भेटणार आहेत त्यांना. ठीक आहे. इथेपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे, काही डाऊट, काही प्रॉब्लेम? युजर्स पर्यंत आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. येस. /home/user Yes. is the home directory of Local user. आणि मॅम फक्त /homeच्या आत सगळे जे युजर असतात, सगळ्या युजरच्या डिरेक्टरीज असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघ, सगळ्या युजरच्या डिरेक्टरीज असणार आहेत त्याच्या नावाने. म्हणजे आता /homeच्या आत जर तू एखादा युजर राम नावाचं क्रिएट केलं तर रामचं डिरेक्टरी असणार आहे. त्यानंतर श्यामची डिरेक्टरी असणार आहे. परत त्याच्यानंतर म्हणजे जो काही युजर क्रिएट करशील, पण /home श्याम वरती तू क्लिक केल्यानंतर मग श्यामच्या फाईल्स ऍक्सेस होणार आहेत. /homeच्या आत श्यामच्या फाईल असणार आहेत. /homeच्या आधी श्यामची डिरेक्टरी असणार आहे. श्याम डिरेक्टरीच्या आत श्यामच्या फाईल असणार आहेत. ओके. /homeच्या आत परत एक रामची डिरेक्टरी असणार आहे. राम डिरेक्टरीच्या आत रामच्या फाईल्स असणार आहेत. /homeच्या आत सगळे युजर्सची नावं असणार आहेत, युजर्सच्या डिरेक्टरीज असणार आहेत. सो होम डिरेक्टरी फॉर लोकल /home/user
युजर नेम राईट. सो आता रामची होम डिरेक्टरी काय आहे सांगताना तुला काय सांगायचं /home/राम. श्यामची काय आहे /home/श्याम. ओके. सो बेसिकली जर तुला सिस्टीम मध्ये किती युजर्स आहेत हे जर बघायचं असेल तर तू /home मध्ये जाऊन ls करायचं /home. सो तुला जेवढे युजर्सची नावं आहेत प्रेझेंट युजर आहेत तेवढे सगळे युजर तुला दिसणार आहेत तिथं त्या डिरेक्टरीच्या नावाने. ओके चलो ठीक आहे. आता मी काय सांगितलं रे कोणतीही गोष्ट लिनक्स मध्ये काय आहे फाईल आहे. एव्हरीथिंग इज फाईल. सो आता हे जर युजर तुम्हाला मॉडिफाय करायचे एखादी युजर ऍड करायचा किंवा त्याचा पासवर्ड चेंज करायचा आहे किंवा जर त्याचा काहीही चेंज करायचं आहे तर त्या प्रत्येक एका युजर तुम्हाला चेंज करण्यासाठी कॉन्फिगरेशन फाईल असणार आहे. कॉन्फिगरेशन फाईल म्हणजे काय रे की जो डेटा असतो तो असा टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये सगळा असतो एका फाईल मध्ये आणि तो टेक्स्ट फॉर्मॅट मधला डेटा तुम्ही चेंज करू शकता एडिट करू शकता. ओके हे झालं हे युनिक्सचे प्रिन्सिपल्स होते. युनिक्सचे प्रिन्सिपल्स काय होते कारण की लिनक्स म्हणजे काय रे युनिक्सचा सोर्स कोड युज करूनच डेव्हलप केलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना राईट. सो युनिक्स मध्ये काय होतं रे एव्हरीथिंग इज फाईल. त्याच्यानंतर जो डेटा असणार आहे तो कसा असणार आहे कॉन्फिगरेशन फाईल्स आर स्टोअर्ड इन द टेक्स्ट फॉर्मॅट. बायनरीज मध्ये नाही टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये स्टोअर असणार आहेत आणि ते तुम्ही चेंज करू शकता कॉन्फिगर करू शकता. ओके त्यानंतर हे काही प्रिन्सिपल्स होते युनिक्सचे जे लिनक्सने काय केलेले आहेत घेतलेले आहेत फ्रॉम दी सोर्स कोड. आता आपण बघूयात की कोणकोणत्या फाईल्स आपण एडिट करू शकतो. युजरसाठी कोणता फाईल एडिट करणार आहे आणि ग्रुपसाठी कोणता फाईल एडिट करणार आहे. जर आपल्याला ग्रुप्स एडिट आपण दोन प्रकार आता दोन बघितले प्रकार एक ग्रुप बघितला आणि एक युजर बघितला बरोबर. सो ग्रुप प्रायमरी ग्रुप काय असतो अटॅच होतो त्याला बाय डिफॉल्ट. सेकंडरी ग्रुप काय असणार आहे त्या युजरचं ग्रुप नेम सोडून जे पण तो ग्रुप ऍड करणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा याच्यामध्ये हा जो प्रोजेक्ट 5 चा जो ग्रुप आहे एम्प्लॉई 1 चा प्रायमरी ग्रुप काय आहे एम्प्लॉई 1. ओके जेव्हा एम्प्लॉई 1 या प्रोजेक्ट 5 ग्रुप मध्ये ऍड होणार आहे तेव्हा हा प्रोजेक्ट 5 काय झाला एम्प्लॉई 1 साठी सेकंडरी ग्रुप झाला. ओके त्यानंतर प्रोजेक्ट 6 मध्ये ऍड केलं तर प्रोजेक्ट 6 सेकंडरी थर्ड ग्रुप झाला त्याचा. नाही सेकंडरीज ग्रुप असतील जे पण काय असणार ते बाकी सगळे सेकंडरी ग्रुप असणार आहेत. प्रायमरी ग्रुप सोडल्यानंतर जे पण काही ग्रुप्स असतील ते सेकंडरी ग्रुप आहेत. प्रायमरी ग्रुप म्हणजे जेव्हा युजर क्रिएट करणार रेडीमेड त्याला जेव्हा एक ग्रुप भेटतो तो असतो प्रायमरी ग्रुप. ओके त्या युजरच्या नावाने. सो आपण बघणार आहेत की हे जे ग्रुप फाईल्स असणार किंवा युजर आपण एडिट कसे करू शकणार आहे. ठीक आहे सो याचे इम्प्लिमेंटेशन आपण बघणार आहोत /etc/shadow फाईल /etc/passwd फाईल /etc/group फाईल and /etc/gshadow फाईल. ओके या ज्या दोन फाईल्स आहेत या फाईल्स आपण युजर फाईल आहेत. ओके युजर फाईल्स आहेत आणि या ज्या आहेत त्या युजर्स ग्रुप फाईल. ओके याच्यामध्ये जी शॅडो फाईल आहे आणि जी शॅडो फाईल आहे ती कोण ऍक्सेस करू शकणार आहे ओनली ऍक्सेस बाय रूट. ओके जी शॅडो पण काय करणार आहे ओनली ऍक्सेस बाय रूट. ओके बाकी ह्या etc passwd ज्या आहेत त्या काय करू शकणार आहे ऍक्सेसिबल बाय रूट अँड लोकल युजर. रूट तर करू शकणार आहे बरोबर आहे ऍक्सेस बाय रूट अँड लोकल युजर. ठीक आहे सो 4 फाईल्स आपण बघणार आहोत. ह्या 4 फाईल्स इथून पुढचे जेवढा पण युजर ऍडमिन टॉपिक चालू आहे या 4 फाईल्स आपण डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये कशा एडिट करायच्या चेंजेस कसे करायचे. Done? ओके ठीक आहे चलो
सो स्टॉप प्रेझेंटिंग. आता आपण जरा प्रॅक्टिकली बघू. येस. अरे कारण की ग्रुप नाही त्याच्या दोन फाईल्स आहेत ना, कोणती जी पास WD आणि जी ग्रुप फाईल आहे, त्या फाईल लोकल युजर ऍक्सेस करू शकणार आहे. पण लोकल युजरच्या फाईल ऍक्सेस करू शकतात तर रूट तर करू शकतो ना. नाही त्याच्या खाली लिहिले हे बघा ना. हे पार्ट दिसतंय. अरे हे जे स्टेटमेंट आहे मी एरो केलंय ना, हा याच्यासाठी आहे आणि हा याच्यासाठी आहे. ओके. या दोन्ही फाईल्स आहेत, ग्रुप आणि जी शॅडो. दोन्ही पण फाईल्स ग्रुपच्या फाईल्स आहेत. पण या ग्रुपच्या फाईल मध्ये जी पहिली ग्रुपची फाईल आहे, ही जी फाईल आहे ना, ही फाईल ही काय करणार आहे, ऍक्सेस बाय रूट अँड लोकल युजर. आणि दुसरी जी फाईल आहे ती ओनली ऍक्सेस बाय रूट युजर. या ज्या फाईल्स आहेत, कोणत्या फाईल्स, ज्या शॅडो आणि पास WD या युजर फाईल्स आहेत. ओके. याच्यामध्ये जी पहिली फाईल आहे ती ऍक्सेस बाय रूट युजर, दुसरी फाईल आहे ती ऍक्सेस बाय रूट अँड लोकल युजर. ओके. सो रूट इकडे लिहिते मी. ओनली रूटने ऍक्सेस करणाऱ्या फाईल कोणत्या आहेत, /etc/shadow आणि /etc/gshadow या रूटने ऍक्सेस करणाऱ्या फाईल आहेत. आणि लोकल युजरनी जे ऍक्सेस करू शकतात तो रूट पण ऍक्सेस करू शकणार आहे. /etc/passwd and /etc/group. फक्त ही जी पास WD आहे ती युजरची फाईल आहे, ही आहे ती ग्रुपची फाईल आहे. याच्यामध्ये शॅडो फाईल आहे ती युजरची फाईल आहे, जी आहे ती ग्रुपची फाईल आहे. ओके. असं क्लिअर. चलो. उद्याचं लेक्चर बंक करू नका, खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे उद्याचं. ठीक आहे. ओके चलो. सो आता मी रूटनी लॉग इन केलंय. रूटनी लॉग इन केलंय म्हटल्यानंतर मी आता करू शकते कोणती फाईल. आता आपण पहिला दोन्ही पण बघूयात की मला जर कॅट करायचे /etc/shadow. ओके. बघा बरं, ओपन होते ती फाईल. त्याच्यानंतर अजून कोणती फाईल बघितलेली आपण, युजरसाठी पास WD फाईल बघितली. पास WD ती पण ओपन होते. त्यानंतर आपण बघितलं ग्रुपसाठी असणारी एक ग्रुप फाईल बघितली, एक ग्रुप फाईल बघितली. त्यानंतर दुसरी कोणती बघितली, जी शॅडो बघितली. राईट. सो ओपन होत आहे. आता मी काय करते, स्विच करते, स्विच युजर टू तृप्ती. आता इथे कॅट करते /etc/shadow. परमिशन डिनाय, नाही ओपन होणार आहे. जी शॅडो पण करून बघते, जी शॅडो नाही ओपन होणार आहे. आता कोण, पास WD ओपन झाली. त्यानंतर ग्रुप ओपन झाली. ओके. चलो. लोकल युजरचं तुला जर अच्छा परत रूट युजर तिकडे जायचं दुसरीकडे तर नाव टाकायचं SU आणि युजरचं नाव टाकायचं फक्त. एक्झिट केअर पण कधी, जर तू लॉग इन झाला असशील तर मग त्या प्रॉम्प्टला येणार. जर तू लॉग इन म्हणजे कमांडनी तर कमांडनी नाही, लॉग इन होतानाच मशीन मध्ये जी आणि जर तू लॉग इन झाला असशील तर. ओके चलो. सो आता आपण बघूयात की कॅट पहिला आपण शॅडो फाईल बघणार आहोत. काय फॅन लावायचं. ठीक आहे. /etc/shadow. झोपू नका.
/etc/shadow एंटर. आता बघा हा काय काय दिसते तुम्हाला. प्रत्येक फील्ड आपण डिस्कस करणार आहोत. टोटल किती फील्ड दिसतात रे? 1 2 3 4 5 6 7 8 फील्ड दिसतात. प्रत्येक फील्ड आपण डिस्कस करणार आहोत. आपण जो युजर क्रिएट केलेला आहे, आता मला सांगा बरं, तृप्ती युजर आहे मशीन मध्ये, ठीक आहे, तृप्ती युजर आहे, पण हे सगळे नाही आहेत ना, SSHD, अवाही, पोस्टफिक्स, NTP, हे काय आपण क्रिएट केलं का युजर? हे सगळे सिस्टीम युजर्स आहेत. ओके, बघा बरं. आणि हा सगळ्यात जो पहिला असेल तुम्हाला इथे दिसेल, हा रूट युजर आहे बघा. रूट युजरच्या इथे तुम्हाला दिसतंय काहीतरी, आणि शेवटी सगळ्यात आहे तो आपला लोकल युजर आहे जो आपण क्रिएट केलेला आहे. याच्यामध्ये जे सगळे युजर्स आहेत ते कसे आहेत रे? सिस्टीम युजर्स आहेत. ओके, सो आता आपण प्रत्येक फील्ड काय करते हे आपण डिस्कस करूया. सो सगळ्यात पहिली जी फील्ड आहे ती काय आहे? युजर नेम. राईट. सो जर तुमचं लोकल युजर असेल तर लोकल युजरचं नाव असेल, सिस्टीम युजर असेल तर सिस्टीम युजरचं नाव असेल, रूट युजर असेल तर रूट नाव असणार आहे त्याच्याबरोबर. ठीक आहे. सेकंड फील्डची असणारी ती पासवर्ड असणार आहे. पण पासवर्ड कसं असणार आहे? इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. तुम्ही जर युजरला पासवर्ड सेट केला असेल तर पासवर्ड असेल. आता यांनी पासवर्ड सेट केलेला नाही बघा. जे सिस्टीम युजर आहे त्यांनी पासवर्ड काय सेट केलेला नाही, त्याच्यामुळे एक्सक्लेमेटरी मार्क आहे त्या फील्ड मध्ये. ओके, यांनी पासवर्ड सेट केलेला आहे म्हणजे हा इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये इथपर्यंत पूर्ण जो डॉलर पासून स्टार्ट झालेला आहे तो इकडे 1 पर्यंत पासवर्ड संपलेला आहे इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. हो, इनक्रिप्टेड फॉर्म मध्ये असणार. कोणताही पासवर्ड तो इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्येच असणार आहे. हा इथं नाही चेंज करू शकत तू. इथं म्हणजे इथं नाही करू शकत तू. तुला जर कमांड लाईन म्हणजे कमांड थ्रू तुला करावं लागतं पासवर्ड 5WD पासवर्ड चेंज करायचं असेल तर. पण ही फाईल तू एडिट नाही करू शकत. त्याच्यामध्ये तू इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये तू चेंज कसा करणार आहेस? आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर परत पण ते इनक्रिप्ट होणार. कारण की याच्यामध्ये तुझा कारण या फाईलचा जर ऍक्सेस भेटला कुणाला, ठीक आहे, जर सुडो ऍक्सेस करून जर दिला तर मग तुझा पासवर्ड कोणी शकेल ना, जर हा इनक्रिप्टेड फॉर्मॅट नसेल तर. याची लिंक आपण हाईड आणि अनहाईड करून आपण त्याची लिंक कशी 5WD मध्ये शेअर करू शकतो ते मी तुम्हाला दाखवते. बट ठीक आहे, आता सध्यासाठी ह्याच्यावरती फोकस करा. ठीक आहे. सो हा काय असणार आहे? सेकंड फील्ड जी असणार आहे ती पासवर्डची फील्ड असणार आहे. ओके, इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये पासवर्ड आहे. त्यानंतर जी थर्ड फील्ड तुम्हाला दिसतीये, थर्ड फील्ड, ती फील्ड असणार आहे लोकल युजर नेम. लिहून घ्या तुम्ही, लिहून घेत चला. फर्स्ट फील्ड असणार आहे, पहिलं नाव टाका फाईलचं काय आहे ते. कोणती फाईल आहे? /etc/shadow फाईल. फर्स्ट फील्ड, सेकंड फील्ड असे एका खाली एक लिहा. असं त्याच्या समोरासमोर लिहू नका, एका खाली एक लिहा. फर्स्ट फील्ड युजर नेम, सेकंड फील्ड पासवर्ड इन इनक्रिप्टेड फॉर्मॅट. डिक्रिप्ट असं करू शकत नाहीस तू. तुला क्रेडेन्शियल्स मग तुला 5WD फाईल मध्ये जाऊन आपण अनहाईड करून मग तो पासवर्ड रिफ्लेक्ट करू शकतो. ते कसं बघायचं ते आपण बघूया. जेव्हा आपण शॅडो फाईल हाईड करणार ना तेव्हा ती लिंक तिकडे रिफ्लेक्ट होणार आहे, मग ते आपल्याला दिसेल. ओके, चलो. त्यानंतर थर्ड फील्ड काय आहे रे? लास्ट पासवर्ड चेंज डेट. आता मी चेंजेस केलेलं नाहीये पासवर्ड, त्याच्यामुळे ती फील्ड ब्लँक आहे. लास्ट पासवर्ड चेंज डेट फ्रॉम, पुढे लिहून घ्या, फ्रॉम 1 Jan 1970. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा शोध कधी लागला रे? 1969, राईट? सो 1970. लास्ट पासवर्ड डेट चेंज फ्रॉम 1 Jan 1970. त्यानंतर आहे मिनिमम नंबर ऑफ डेज
लिहून घ्या मिनिमम नंबर ऑफ डेज फोर्थ field का? टू टू चेंज द पासवर्ड. हा येस, टू चेंज द पासवर्ड. डेज टू चेंज द पासवर्ड. त्यानंतर कोणती राहिली? फिफ्थ का? फिफ्थ का सिक्स्थ आहे? फिफ्थ. मॅक्सिमम नंबर ऑफ डेज टू चेंज द पासवर्ड. मॅक्सिमम नंबर ऑफ डेज टू चेंज द पासवर्ड. Then warning days. Then warning days. त्यानंतरची जी फील्ड आहे ती वॉर्निंग डेज. डेज DAYS वॉर्निंग डेज. त्यानंतर इनॅक्टिव्ह डेज. पासवर्ड इनॅक्टिव्ह डेज. हा सेवन्थ आहे ती. पासवर्ड इनॅक्टिव्ह डेज. आणि जी एट आहे ती रिझर्व फॉर फ्युचर यूज. रिझर्व फॉर फ्युचर यूज. चलो तुमच्या समोर तुमची नोटबुक ठेवा. ठीक आहे. आता आपण मी स्टॉप शेअरिंग करते. ठीक आहे. नोटबुक तुमच्या समोरच ठेवा. आपण एक एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत इथे मिनिमम मॅक्सिमम मध्ये. कारण खूप मुलं याच्यामध्ये कन्फ्युज होतात परत की मॅम मिनिमम काय असतं मॅक्सिमम काय असतं जेव्हा ऍक्च्युअली एडिट करायला जाणार तेव्हा. आता मी जे एक्झाम्पल सांगते तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या त्याच्याकडे. स्क्रीन दिसतीये? चलो आपण एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. सो लेट सपोज की मी आता एक युजर क्रिएट केलेला आहे आणि त्या युजरला मी पासवर्ड सेट केलेला आहे. ठीक आहे. सो आपण एक सुरुवातीपासून 1 ऑगस्ट, आता ऑगस्ट महिना चालू आहे. ठीक आहे. सो मी काय केलेलं आहे रे, काय काय फील्ड काय काय सांगा बरं. पहिली फील्ड काय होती? युजर नेम. त्यानंतर पासवर्ड. त्यानंतर काय होतं रे? लास्ट पासवर्ड चेंज. लास्ट चेंज. त्यानंतर मिनिमम. एक मिनिट. लास्ट चेंज. त्यानंतर मिनिमम नंबर ऑफ डेज होते. त्यानंतर मॅक्सिमम नंबर ऑफ डेज होते. त्यानंतर काय होते रे? वॉर्निंग डेज होते. त्यानंतर इनॅक्टिव्ह. आणि त्यानंतर काय? फ्युचर यूज. राईट. सो अशा आपण किती बघितला? 1 2 3 4 5 6 7 8 फील्ड बघितलेले आहेत /etc/shadow मध्ये. ठीक आहे. आता आपण एक घेऊयात की एक युजर आहे. ठीक आहे. मी युजर ऍड केलेला आहे राम युजर. ओके. आणि याचा जो पासवर्ड आहे मी सेट केलेला आहे. पासवर्ड मी सेट केलेला आहे. कधी सेट केलेला आहे? 1 ऑगस्ट 2024 ऍड केल्यानंतर. ठीक आहे. आता याच्यामध्ये मिनिमम नंबर लास्ट चेंज पहिला काय येणार आहे? पहिला ह्याच्यामध्ये युजरचं नाव येणार आहे. ओके. आपण इथे लिहूयात. युजरचं नाव काय असणार आहे रे? राम. त्यानंतर याचा जो पासवर्ड असणार याचा काहीतरी इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये याचा काहीतरी पासवर्ड येईल. ठीक आहे. त्यानंतर काय येणार आहे रे? आता याच्यामध्ये लास्ट चेंज मध्ये काय येणार आहे? 1 ऑगस्ट 1970 स्टँडर्ड डेट आहे ही. 1970 पासून तुम्ही मग आता कधी चेंज केलाय? 1 ऑगस्ट 2024 ला तुम्ही तो पासवर्ड चेंज केला अशी सिस्टीम कन्सिडर करते. सो तेव्हापासून 1 ऑगस्ट 1970 पासून ते 1 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही कधी पासवर्ड चेंज केलाय म्हणजे किती नंबर ऑफ डेज नंतर पासवर्ड चेंज केलाय ना ते नंबर ऑफ डेज इथे येतात. आणि ही जी डेट असणार आहे इथे काहीतरी अशी तुम्हाला डेट येईल. ही जी डेट असणार आहे ती जुलियन डेट असणार आहे. आपण बघणार आहोत जुलियन डेट म्हणजे काय, आपण हे कसं काढायचं जुलियन डेट. ओके. त्यासाठी एक फॉर्म्युला असतो जुलियन डेट आपल्याला काढण्यासाठी. 1 जॅन 1970 कुठे असणार आहे रे हे? 1 जॅन 1970 टू 1 ऑगस्ट 2024 राईट. सो 1 ऑगस्ट 1970 नंतर कधी पासवर्ड चेंज झालेला आहे? 1 ऑगस्ट 2024. ओके. सो हा जो इथं तुम्हाला थर्ड फील्ड मध्ये जो नंबर दिसणार आहे तो जुलियन डेट मधला नंबर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करणार आहे? आता मी काय करते, मी जर समजा याचा पासवर्ड जर मिनिमम डेज जर मी 30 ला सेट केले.
मिनिमम डेज 30ला सेट केले तर 1 ऑगस्ट नंतर 30 दिवस मोजा बरं. म्हणजे काय येणार आहे? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर पर्यंत मी पासवर्ड माझा चेंज नाही करू शकत. 1 नोव्हेंबर पर्यंत. म्हणजे मिनिमम डेज म्हणजे काय असतात रे? किती कमीत कमी किती दिवस की ज्याच्यामध्ये तुम्ही पासवर्ड नाही चेंज करू शकणार. ओके, सॉरी 30 डेज. 30 डेज नाही, 90 डेज. ठीक आहे, ठीक आहे, 30 डेज घेऊयात आपण. म्हणजे कधी रे? नेक्स्ट ऑगस्ट नंतर नाही 1 सप्टेंबर. ओके, सो 1 सप्टेंबर म्हणजे मी 1 सप्टेंबर पर्यंत काय करू शकणार आहे? चेंज नाही करू शकणार आहे माझा पासवर्ड. ठीक आहे, सो आय कांट, इथे लिहिते मी, कांट चेंज पासवर्ड टिल कधी रे? 1 सप्टेंबर 2024. ओके, सो आय कांट चेंज पासवर्ड टिल 1 सप्टेंबर 2024. सो इथे काय येणार आहे माझ्या? 30 डेज. मिनिमम याच्यामध्ये मी 30 डेज लिहिलेले आहेत. ओके, त्यानंतर काय? मी जर मॅक्सिमम डेज 90 डेज सेट केले. 90 डेज म्हणजे आता किती सांगा? 1 ऑगस्ट पासून 90 डेज म्हणजे ऑक्टोबर. ओके, सो मला 1 ऑक्टोबर 2024ला आय हॅव टू चेंज दी पासवर्ड. तुम्ही पण काय असं करायला लागलाय रे? आय हॅव टू चेंज दी पासवर्ड. म्हणजे मॅक्सिमम डेज म्हणजे काय करतात की तुमचा पासवर्ड किती मॅक्सिमम डेज मध्ये एक्सपायर होणार आहे. ओके, मॅक्सिमम डेज मिनिमम आणि मॅक्सिमम मध्ये क्लिअर झालेले आहेत. मिनिमम म्हणजे मिनिमम जनरली आपण कशासाठी सेट करतो? सारखे फ्रिक्वेंटली पासवर्ड चेंज होऊ नयेत म्हणून. फ्रिक्वेंटली जर तुम्ही पासवर्ड चेंज करायला लागला तर तुमच्या पण लक्षात नाही राहणार. सो त्याच्यासाठी आपण मिनिमम डेज सेट करणार आहे. मॅक्सिमम डेज सेट करणं पण काय इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर एकच पासवर्ड कंटिन्युअसली युज करायला लागला तर कॉम्प्रोमाइज होण्याचे चान्सेस असतात. कोणाला जर पासवर्ड कळला तुमचा तर, राईट? सो त्याच्यामुळे मॅक्सिमम डेज सेट करायचे की किती दिवसानंतर तुम्ही काय करणार आहे रे? 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत मी माझा पासवर्ड काय करू शकणार आहे? मला चेंजच करावं लागेल. त्याच्यानंतर नाहीतर माझं अकाउंट माझं ब्लॉक होणार आहे माझं अकाउंट. सो जोपर्यंत आता माझा ऍडमिन माझा पासवर्ड चेंज करत नाही तोपर्यंत मी ते अकाउंट ऍक्सेस नाही करू शकणार. म्हणजे मी जेव्हा आता तो पासवर्ड टाकणार मी लॉग इनच नाही करू शकणार. एक्सपायरच होणार आहे माझं अकाउंट. ओके, मी लॉग इन नाही करू शकणार आहे. त्यानंतर वॉर्निंग डेज म्हणजे काय रे? आता मी जर समजा वॉर्निंग डेज 14ला सेट केलेले आहेत. 14 बाय डिफॉल्ट सिस्टीम कडून 7 वॉर्निंग डेज असतात बाय डिफॉल्ट. मी जर चेंज करायचं असेल तर चेंज करू शकते. मी जर 14ला सेट केलेले आहेत तर इथे काय येणार? इथे आपण 19ला मॅक्सिमम डेज सेट केलेले आहेत. वॉर्निंग डेज 14. म्हणजे जर माझा 1 नोव्हेंबर 2024ला पासवर्ड एक्सपायर होत असेल तर त्याच्या आधी 14 दिवस म्हणजे कधी? 15 का 16 ऑक्टोबर? 16 ऑक्टोबर. ओके, सो मला काय येणार आहे? 16 ऑक्टोबर 2024 पासून मला नोटिफिकेशन येणार आहे. की 1 नोव्हेंबर 2024ला तुमचा पासवर्ड एक्सपायर होणार आहे. यू हॅव टू चेंज युअर पासवर्ड. सो 14 दिवसांपासून मला वॉर्निंग चालू होणार आहे. ठीक आहे, सो मी काय केलेलं आहे ते सेट केलेले आहेत 14 साठी. त्यानंतर काय आहे रे? वॉर्निंग डेज नंतर कोणते आहेत? इनऍक्टिव्ह डेज. ठीक आहे, इनऍक्टिव्ह डेज. सो जर मी इनऍक्टिव्ह डेज समजा 30 डेज, इनऍक्टिव्ह डेज जर मी 30 डेज सेट केले तर काय होणार आहे? व्यवस्थित लक्ष द्या हा. पासवर्ड माझा एक्सपायर कधी होणार आहे? 1 नोव्हेंबर 2024. ओके, आणि 1 नोव्हेंबर 2024लाच माझा अकाउंट एक्सपायर होणार. जर मला ती एक्सपायरेशन डेट वाढवायची असेल म्हणजे माझा पासवर्ड एक्सपायर होणार 1 नोव्हेंबर 2024ला, पण तरी पण जर 30 डेज मी हे केले, बफर केलं, माझं अकाउंट लॉक नाही होणार तोपर्यंत. 30 डेज म्हणजे माझं अकाउंट कधी लॉक होणार आहे रे? 1 डिसेंबर 2024. अकाउंट विल बी लॉक 1 डिसेंबर 2024. ओके, सो अकाउंट माझं लॉक कधी होणार आहे? 1 डिसेंबर 2024. म्हणजे तुम्ही तोपर्यंत लॉग इन करू शकणार आहे, पण परत तुम्हाला नोटिफिकेशन सारखं पॉपअप होत राहणार आहे की तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा. म्हणजे इनऍक्टिव्ह डेज म्हणजे एक बफर पिरियड आहे.
म्हणजे जेव्हा तुमचा हे रिचार्ज संपायचा असतो त्यावेळी तुम्हाला सारखं सांगतात ना की रिचार्ज संपणार आहे, त्यानंतर पण बफर डेज भेटतात तुम्हाला किती 1-2 दिवस. सो त्याच्यासारखं तुम्हाला काय भेटणार आहे, तुम्ही जेवढे इनॅक्टिव्ह डेज सेट कराल तोपर्यंत तुम्ही एक्सटेंड करू शकणार आहे, पण त्याच्यानंतर मग मात्र तुमचं अकाउंट लॉक होणार आहे. म्हणजे 1 डिसेंबर 2024 पर्यंत पण जर तुम्ही पासवर्ड चेंज नाही केला तर तुमचं अकाउंट लॉक होणार आहे. ओके, सो दीज आर दी इनॅक्टिव्ह डेज. त्यानंतर 1 डिसेंबर पर्यंत येणार वॉर्निंग. 14 दिवसानंतर परत जी वॉर्निंग चालू होणार आहे ती वॉर्निंग तुमची कंटिन्यू होणार आहे. नाही. तुला ती वॉर्निंगची मॅक्सिमम डेजची वॉर्निंग नसते. इनॅक्टिव्ह डेजचीच फंक्शनॅलिटी आहे की जी तुला वॉर्न करत राहणार आहे. म्हणजे तुला तो लॉग इन प्रॉम्प्ट येणार आहे तुझा, पण तुला ते दिसणार आहे तिथं की तुला चेंज करायचं. लास्ट लॉग इन तुला तिथं ते प्रॉम्प्ट होणार आहे. आपण बघूया ते कसं दिसतं तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर हे काय होणार आहे, फ्युचरसाठी म्हणजे फ्युचर यूज म्हणजे परत जर तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असतील त्याच्यामध्ये, किंवा जर लिनक्समध्ये नेहमी एक फील्ड ना प्रत्येक एका ह्याच्यामध्ये फ्युचर यूज साठी आहे, कारण की दिस इज ओपन सोर्स कम्युनिटी राईट. याच्यामध्ये जर कोणी काही अपडेट केलं, कोणतं फीचर याच्यामध्ये ऍड केलेलं आहे असेल तर ते त्याच्यासाठी एक रिझर्व ठेवली जाते ती फील्ड, सो दॅट आपण कधीतरी फ्युचरमध्ये कधी फंक्शनॅलिटी ऍड झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करता येईल. ठीक आहे. सो ती असणारी ब्लँकच असते. फ्युचर यूज साठी जी फील्ड असते ती ब्लँक असते. सो अशा प्रकारे तुम्हाला डिफरन्स कळलेला आहे मिनिमम डेज, मॅक्सिमम डेज, वॉर्निंग डेज आणि इनॅक्टिव्ह डेज मध्ये काय असणार आहे. क्लिअर. याच्यामध्ये आता परत तुम्ही कन्फ्युज होऊ नका. ओके. ठीक आहे. आता आज आपण या जे सगळं थिओरिटिकल बघितलं आहे, उद्या आपण प्रॅक्टिकली बघूया. ठीक आहे. अजून एक आपली फाईल राहिलेली आहे युजरची, जी आहे /etc/passwd. त्याच्या आधीच हे वालं त्याच्यानंतरच हे. ओके, याच्यामध्ये आपण केलेले नाहीयेत ना. सो 14 आहे. 14 नंतर कोणता आहे, आपण काय केलं रे, 14 दिवसांची वॉर्निंग केलेली आहे. 30 दिवसांसाठी आपण इनॅक्टिव्ह डे ठेवलेले आहेत आणि जी शेवटची फील्ड असणार आहे ती ब्लँक असणार आहे. सो पहिला फील्ड ओके. काय झालं. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण काय केलं रे, काय केलं बघा. राम काय आहे, लोकल युजर आहे, त्यानंतर पासवर्ड आहे, त्यानंतर जुलियन डेट आहे 1 जानेवारी 1970 पासून ते 1 ऑगस्ट 2024 ला तुम्ही किती दिवसांनी पासवर्ड चेंज केलेला आहे. 30 काय आहे रे, 90, 40, 30 आणि लास्ट वाली फ्युचर यूज साठी ठेवलेली आपण. ओके. सो आता याच्यामध्ये ब्लँकच होणार. याच्यामध्ये काय करणार आपण, ती ब्लँकच असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही काय काय मिनिमम आणि मॅक्सिमम मध्ये काय फरक असणार आहे रे. मिनिमम म्हणजे पासवर्ड नाही चेंज करू शकत, मॅक्सिमम मध्ये त्याच्यात चेंज करावं लागेल. इनॅक्टिव्ह मध्ये काय असणार आहे, इनॅक्टिव्ह मध्ये की बफर टाइम वॉर्निंग काय असणार आहे, वॉर्निंग राहणार की तुमचे रिन्यू करा पासवर्ड मध्ये. ओके. वॉर्निंग काय असणार आहे, वॉर्निंग देत राहणार आहे. आणि हे काय असणार आहे, बफर टाइम असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके. सो युजर ग्रुप काय असतात, त्याच्यामध्ये काय फरक आहे, सुपर युजर, सिस्टीम युजर, लोकल युजर, एव्हरीथिंग इज क्लिअर. ठीक आहे. अजून काय बघितलेलं आहे, रेडीमेड काय काय भेटतात आपल्याला सिस्टीम कडून त्या गोष्टी आपण बघितला. डिरेक्टरी भेटणार आहे, त्यानंतर एक मेल बॉक्स भेटणार आहे, युआयडी भेटणार आहे, जीआयडी भेटणार आहे. युआयडी काय असतो, जीआयडी काय असतो, ग्रुप आयडी असणार आहे, युजर आयडी असणार आहे, युनिक युजर आयडी. त्यानंतर /etc/scale काय असणार आहे, स्केलेटन डिरेक्टरी असणार आहे, जी काय करणार आहे, एक सेम एन्व्हायरमेंट मेंटेन करण्यासाठी आपल्याला हेल्प करणार आहे. उद्या आपण हे सगळे प्रॅक्टिकली बघूया. आज आपण जी थेअरी बघितली. ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं की युजर ऍडमिनिस्ट्रेशन काय असते, वर्कस्पेस काय असणार आहे, आयसोलेशन काय इम्पॉर्टंट आहे. ओके. ठीक आहे. आता आज जे आपण शिकलेलो आहे उद्या परत एकदा तुम्ही रिव्हिजन करून या, कारण की उद्या आपण याचं प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आधी कधीही मी तुमच्याकडून याचे हे घेणार आहे. ठीक आहे. काय बरं, येस, जे आपले जे एक्झिक्युशन टास्क वाले टेस्ट असणार आहे ती घेणार आहे मी तुमची. ठीक आहे. ठीक आहे. चलो देन, लेट्स एंड द लेक्चर. Have a nice Have a day. nice day.